असताना अडीअडचणीत येतो त्या सर्वांनी बाबासाहेब आंबेडकरांनी आव्हान केलं होतं की बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक शब्दाला आपण जपणारी माणसं निवडणुकीच्या काळातही आपण मताच्या अधिकाराने जपलं पाहिजे. ज्या वेळेला तुमच्या आमच्या अडचणीला सोडून तुमच्या न्याय हक्काची सोडवणूक करण्यासाठी तुमच्या विचाराचा मानूस असला पाहिजे. बाळासाहेब आंबेडकर अतिशय निखराची लढाई लढत आहेत. मला सांगा, एखाद्या माणसाचं ऑपरेशन होते, हृदयाचं ऑपरेशन होते, ऑपरेशन झाल्याच्या नंतर तिसऱ्या दिवसापासून तुमच्या आमच्या हक्कासाठी, तुमच्या आमच्या जगण्याचा प्रश्न घेऊन लढण्यासाठी स्वतःचा प्राण धोक्यात घेऊन बाळासाहेब आंबेडकर तासदास सभा देत आहे. साहेब, या प्रसंगाची आपल्याला आठवण ठेवायची आहे. आमच्यासाठी ऐऱ्या गैऱ्याची आम्हाला किंमत नाही. ज्या माणसाने आम्हाला सोनं जीवनाचा करून दिला त्या रक्ताशी आम्हाला इमान राखायचं आहे. आणि बाळासाहेब आंबेडकर हे आमचे आदर्श आहेत, तेच आमचे मार्गदर्शक आहेत, तेच आमचे आधारस्तंभ आहेत. म्हणून बाळासाहेबांनी कुठलाही माणूस देव त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे तुमचं आमचं सर्वांचं काम आहे मित्रांनो. म्हणून तुम्हाला म्हणायचं आहे की बाळासाहेबांचा प्रत्येक शब्द आपल्याला जपायचा आहे. कुठलाही माणूस मला सांगा, साधारण ताप आल्यानंतर 8 दिवस घरातून बाहेर पडत नाही. हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तुम्हाला फसवायला कोणी येईल, पण जाणीव ठेवा, आंबेडकरांचा उमेदवार माहित नसते, पण बाळासाहेबांचा उमेदवार, त्या उमेदवारामध्ये आपण बाळासाहेब पाहत असतो. म्हणून या ठिकाणी दिलीप अण्णा राठोड यांना बाळासाहेबांनी त्यांच्या रूपात उभं केलेलं आहे. त्यांची निवडणूक निशाणे गॅस सिलेंडर आहे आणि गॅस सिलेंडरला आपल्याला सर्वाधिक मताने निवडून द्यायचं आहे. मित्रांनो, याच बरोबर आपल्याला आपला आंबेडकरी विचाराचे आपण वारसदार आहोत. आपण तो विचार जोपासला पाहिजे. आणि झोपडीत राहणाऱ्या माणसाला, महालात राहणाऱ्या माणसाला, देशाचा पंतप्रधान असलेल्या माणसाला आणि वाडी तांड्यावर मजुरी करणाऱ्या माणसालाही बाबासाहेब आंबेडकरांनी एक मताचा अधिकार दिलेला आहे. आणि त्या एक मताचा अधिकार एवढ्यासाठीच दिला की माझ्या झोपडीतल्या माणसाची किंमत आणि महालात राहणाऱ्या माणसाची किंमत समान केलेली आहे. तुमच्या दारापुढे मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन तुम्हाला हात जोडायला जी माणसं येत आहेत ती कमाई भीमाची आहे. ही कमाई जपायची आहे की जेवढ्या ताकदीने बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला जो मताचा अधिकार दिलेला आहे त्या मताचा योग्य वापर तुम्हाला करायचा आहे. ऐऱ्या गैऱ्याच्या, नत्तू खैऱ्याच्या पाठीमागे न लागता बाबासाहेब आंबेडकरांचा वारस असणारा प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांचे सुपुत्र असलेले सुजातभाई आंबेडकर यांच्या पाठीशी आपल्याला आपली ताकद उभी करायची आहे. माणसाची कुठलीही क्रांती हे कुठल्या एका माणसाने होत नाही असं बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. त्याला समूहाची गरज असते, त्याला संघटनेची गरज असते. म्हणून तुम्हाला आम्हाला संघटनेने राहायचं असते. मित्रांनो, संघटनेशिवाय आपलं बळ निर्माण होऊ शकत नाही. जेवढ्या ताकदीनं बाबासाहेब आंबेडकरांनी
संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला मताचा अधिकार दिला, त्या अधिकाराचा आपल्याला येत्या 20 तारखेला सजगपणानं, सावधपणानं आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला जागृत ठेवून तुम्हाला गॅस सिलेंडरला मतदान करायचं आहे, तरच आपण बाबासाहेबांची लेकरं होऊ शकतो. मी एका कवीचं गाणं ऐकलेलं होतं की आम्ही खातो त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही आहे र. तर मला म्हणायचं आहे की जी भाकर आपल्याला बाबासाहेबांची मिळते, त्या भाकरीचे कष्ट बाबासाहेबांचे आहेत, त्या बाबासाहेबांच्या सोबतीनं असणाऱ्या रमाईचे सुद्धा आहेत. रमाईच्या आणि बाबासाहेबांचा त्याग आपल्याला जपायचा आहे. त्यांच्या त्यागाची किंमत मताच्या रूपातून एकत्र करून त्यांच्या नातवांच्या पाठीशी आपल्याला उभं करायची आहे. म्हणून ज्या पद्धतीनं भाकरीवर सही बाबासाहेबांची आहे, त्या भाकरीची शपथ घेऊन सांगायचं, खरडे पाटील, त्या भाकरीची शपथ घेऊन सांगायचं की मी माझी मत ज्या बाबासाहेबांच्या ताकदीवर मी भाकर खातो, त्या भाकरीची शपथ घेऊन मावलांनो मी वंचित बहुजन आघाडीच्या गॅस सिलेंडरलाच मतदान करणार हो. हे तुम्हाला तुमच्या रोजच्या भाकरीवर आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. आणि त्याचं उत्तरही तेवढंच मी तुम्हाला सांगतो. भाकर कशावर तपते, भाकर कशावर पाचते, गॅस सिलेंडर पारवर पाचते. गॅस चालू केल्याशिवाय तुम्हाला भाकर मिळणार नाही, तुम्हाला अन्न मिळणार नाही. त्या अन्नाची शपथ घ्यायची आहे की मी वंचित बहुजन आघाडीच्या गॅस सिलेंडरला मतदान केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कोण निवडून येते, कोण पडते हे मला माहित नाही, पण बाबासाहेबांचं रक्त आम्हाला मतदान मागते. त्या मतदानामध्ये आम्ही अजिबात गद्दारी करणार नाही, याची तुम्हाला शपथ घ्यावी लागणार आहे. म्हणून मित्रांनो, तुमच्या समोर, तुमच्या जवळ आपल्यातले काही दलाल येऊ शकतात, काही दलाल येऊ शकतात. तुमचा पक्ष येत नाही. अरे तुमचा आमचा काय बोलता, आमचा बाप बाबासाहेब आहे आणि आमच्या बापानच नातू आमच्यासाठी पक्ष आहे, तो आमचा नाही तर काय तुमचा बाप आहे का बे, हे सांगायची ताकद तुमच्या तोंडी आली पाहिजे. हे केव्हा येणार आहे? असे काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, मवाळ झालेल्या शिवसेनेचे असतील, मित्रांनो त्यांच्या शब्दावरती अजिबात विश्वास ठेवायचा नाही. त्यांच्या शब्दावरती अजिबात विश्वास ठेवायचा नाही. ज्या काँग्रेसनं बाबासाहेब आंबेडकरांच्या उभ्या आयुष्यामध्ये, मित्रांनो लक्ष द्या की ज्या बाबासाहेब आंबेडकरांना उभ्या आयुष्यामध्ये काँग्रेसने त्रास दिलेला आहे, लोकसभेमध्ये निवडून येऊ दिलं नाही. या जगामध्ये जे कीर्तिवंत आहे, जो गुणवंत आहे, जो विद्वान आहे, त्या विद्वान माणसाला पराभूत करण्याचं काम या देशातल्या काँग्रेसने केलेलं आहे. त्याचं उदाहरण म्हणून सांगतो की बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधामध्ये नारायण काजळकरांचं नाव पुढे करून बाबासाहेब आंबेडकराला मुंबईतून बाबासाहेबांना याच काँग्रेसने पराभूत केलेला. त्याच नंतर काही दिवसानंतर भंडाऱ्यामध्ये निवडणूक लागली आणि त्या भंडाऱ्यामधल्या निवडणुकीमध्ये हे बोरकर नावाचा माणूस, सर्वसामान्य माणूस असलेल्या माणसाला या काँग्रेसने निवडून आणलं. पण बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्वतेला त्याने धुळीला मिसळवण्याचा प्रयत्न केला. म्हणून मला म्हणायचं आहे पाईकराव साहेब, म्हणून मला म्हणायचं आहे की ज्या काँग्रेसनं आमच्या बाबासाहेबांना पराभूत केलं, त्या काँग्रेसचा आम्हाला अजिबात पुलका येता कामा नये. हे या ठिकाणी खुणगाट बांधून जायचं आहे. मित्रांनो ध्यानात ठेवा, फसवे माणसं तुमच्या दारात येणार आहेत, फसवी माणसं तुमच्या दारात येणार आहेत, त्यांना तुम्ही थारा देता कामा नये. अशा पद्धतीनं बाबासाहेब
का काँग्रेसचा फुलका या ठिकाणच्या आंबेडकरी जनतेने केलं नाही पाहिजे, मला या ठिकाणी जाणून बुजून सांगायचं आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, हा झाला आपल्या चळवळीचा इतिहास, हा झाला बाबासाहेबांच्या विचारांचा इतिहास. पण मला ह्याही पेक्षा अजून म्हणायचं आहे की तालुक्याच्या विकासामध्ये आजपर्यंत जी जी माणसं सत्तेमध्ये गेले, खर्डे पाटील, त्याने ढेकणासारखं, अगदी ढेकणासारखं वाडीवर राहणाऱ्या आदिवासींचं, गल्लीत राहणाऱ्या मागासवर्गीयांचं, SC ST आणि OBCचं रक्त पिलेलं आहे. विकासाच्या नावावरती अनेक योजना येतात, परंतु या योजना कागदावरती राबवून या माणसाच्या योजनेचा पैसा आपल्याच कोण्यातरी बगल बच्चाला देऊन त्यांना मोठं करण्याचं काम केलेलं आहे. याचबरोबर विकासाच्या नावाखाली रस्त्याचा विकास, नालींचा विकास, या मध्ये योजनेच्या माध्यमातून जो पैसा येतो तो मर्जीतल्या माणसाला, मर्जीतल्या गुत्तेदाराला, आपल्या नात्यातल्या माणसांना देऊन करोडो रुपये जमा केले. त्या करोडो रुपये जमा करणारा सत्तेतला आमदार असेल, सत्तेतला खासदार असेल, त्याला झोपडीतल्या माणसाचा एखादा गुत्तेदार दिसला नाही. मला सांगा, संबंध हात एकही आमचा पाहतो, वाडी तांड्यावरती जाण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला मोठे मोठे खड्डे मात्र आम्हाला दिसून येतात. त्याच्यातलं डांबर कोटं गेलं, त्याच्यातली गीट कोटं गेली, की सिमेंट आहे की गीट आहे हे सांगायला पत्ता नाही. गावागावात पाणी देतो म्हणून रस्ते खोदले, एक काय गावात पाणी आलं नाही, पण रस्ते होते ते बेकार करून टाकण्याचं काम या ठिकाणच्या सत्तेवर असलेल्या माणसांनी केलेलं आहे. ही तुम्ही डोळ्यानं बघत आहात. मी एका गावाचं नाव सांगत नाही, संबंध हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यामध्ये प्रत्येक गावाची अवस्था पाहतो मी. ते सगळे खड्डे फोडून काढले. अरे गुत्त्यामध्ये ती पुन्हा बुजवून द्यायचे आहेत, पण गुत्तेदार मर्जीतला असल्यामुळं ते तसेच खड्डे जशाला तसे आहेत. मग अशी परिस्थिती पुन्हा आपल्यावरती येऊ द्यायची नसेल तर बाळासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला, आम्हाला, हा जो दिलीप अल्ला राठोड नावाचा माणूस, एक अतिशय हुशार, अतिशय इमानदार, अतिशय प्रामाणिक आणि सामाजिक भान असलेला एक कार्यकर्ता आहे. गेल्या 20 वर्षापासून पाहतो मी दिलीप अल्ला राठोड म्हणजे वाडीवरल्या रेषेत असलेल्या हक्क लढ्यासाठी सोबत घेऊन लढणारा एक चळवळीचा कार्यकर्ता आहे. आणि अशा चळवळीच्या कार्यकर्त्याला बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्या पाठी सोबतीला घेऊन तुमच्या ताकदीवरती, तुमच्या शक्तीवरती या हदगाव विधानसभेमध्ये उभा केलेला आहे. मला सांगा, तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहात की नाही? मला हात वर करून सांगा की दिलीप अल्ला राठोड यांच्या गॅसवरती आपल्याला फुलीचं मत व्यक्त करून आपल्याला त्यांना विधानसभेमध्ये निवडून द्यायचं आहे. आणि बाळासाहेब आंबेडकरांचं, सुजात दादा आंबेडकरांचं
नेतृत्व उभ्या महाराष्ट्राला दाखवून द्यायचं की आम्ही आंबेडकरी जनता आंबेडकर घराण्याच्या तसुरपणे बाहेर जाऊ शकत नाही. माणूस आमच्यासाठी, उमेदवार आमच्यासाठी काही नाही. प्रत्येक उमेदवारात आम्ही बाळासाहेब पाहतो आणि बाळासाहेबातच आम्ही आमचे बाबासाहेब पाहतो. असं बाळासाहेब आंबेडकरांनी निवडून दिलेला, तुमच्या आमच्यासाठी मतासाठी उभा केलेला दिलीप अण्णा राठोड यांची निवडणूक निशाणी आहे गॅस सिलेंडर. आणि तुम्हाला सांगितलं की आपल्या जीवनाची सकाळी उठल्याबरोबर आपल्या जीवनाची सुरुवात कुठून होते तर ती गॅस सिलेंडर पासून होते. चहा पियायची म्हणलं गॅस सिलेंडर आमच्या जीवनाशी निगडीत आहे, त्याच्याशिवाय आमचं भागत नाही. आणि हे गॅस शिवाय आमचं भागत नाही म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी निवडणूक निशाणी गॅस घेतली की तुमच्या जगण्याचा, मरण्याचा, तुमच्या विचाराचा हा गॅस सिलेंडर आहे, ज्याच्यावरती बाबासाहेबांच्या सहीचा भाकर पाचल्या जाते. त्या गॅस सिलेंडर आपल्याला पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या सहीची भाकर आपल्याला पाचवायची आहे, तिला शिजवायचं आहे. म्हणून आपल्याला गॅस सिलेंडर शिवाय इतर कोणालाही मतदान करायचं नाही. हे तुम्हाला पुनश्च एकदा विनम्रपणे आवाहन करतो. लांबत गेलेले माझे 2 शब्द मी या ठिकाणी थांबवणार आहे आणि पुन्हा विनंती करणार आहे. गॅस सिलेंडरला मतदान आपल्याला देणार आहे म्हणून मी 2 नारे देतो, तुम्ही मला साथ द्या. बाळासाहेब आंबेडकरांचा, वंचित बहुजन आघाडीचा, सुजाता आंबेडकरांचा, दिलीप अण्णा राठोड आगे बढ़ो, दिलीप अण्णा राठोड आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. येणाऱ्या काळात आपल्याला गॅस सिलेंडरला मतदान द्यायचं आहे. एक विनम्रपणे आपणास आवाहन करतो आणि मी माझी जागा घेतो. जय भीम, जय महाराष्ट्र. हॅलो, दादाने खूप सुंदर आपल्याला असं मार्गदर्शन केलं. जीवना मरण्याचा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर उभा आहे आणि त्याच्यातून मुक्त होण्याचा मार्ग म्हणजेच बाळासाहेब आंबेडकर. आणि त्याच बाळासाहेब आंबेडकरांच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजय करा हे दादानं सांगून तुम्हाला आपले शब्द संपविले. आणि यापुढे ओबीसी नेते विठ्ठल दादा मस्के यांना मी अशी विनंती करतो की या सभेला आपण कमीत कमी शब्दामध्ये संबोधित करावं. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, भगवान बिरसा मुंडा, महात्मा बसवेश्वर संत सेवालाल महाराज, आद्य क्रांतीवीर राजे नौसाजी नाईक या सर्व महामानवांच्या चरणी नतमस्तक होतो आणि मी माझ्या 2 शब्दांना सुरुवात करतो. आज आपल्या 2024 रोजी हो घातलेल्या विधानसभेच्या निमित्तानं मंचावरील उपस्थित सर्व मान्यवरांची, काही जणांची मला नावं परिचित आहेत, काहीची नाहीत, त्यामुळे सर्व जणांची अनुमती घेऊन मी माझ्या 2 शब्दांना सुरुवात करतो. बांधवांनो, या हदगाव विधानसभेमध्ये जी विधानसभेची निवडणूक लागलेली आहे त्या विधानसभेमध्ये आपल्याला यावेळेस परिवर्तन घडवायचं आहे. परिवर्तन कशासाठी लागतं? कारण गेल्या 60-70 वर्षात जर आपण या मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर कुठल्या ना कुठल्या प्रस्थापित व्यक्ती या मतदारसंघाचा आमदार झालेला आहे. मग या ठिकाणच्या वंचितांना, उपेक्षितांना सामाजिक प्रतिनिधित्व कधी लागत नाही का? त्या विधानसभेमध्ये इथल्या ओबीसी
ओबीसीला कधी त्यांचा प्रश्न उपस्थित करणारा व्यक्ती लागत नाही का? या ठिकाणच्या दलितांना, आदिवासींना, मायनॉरिटींच्या लोकांना आपले काही मूलभूत प्रश्न नाही आहेत का? आपण प्रत्येक वेळेस कुठल्या ना कुठल्या प्रस्थापिताला मतदान देतो आणि तो प्रस्थापित 18 पगड जातीच्या लोकांचं मतदान घेतात आणि एकाच जातीपुरतं काम करतात. हा माझा जाहीर त्यांच्यावरती आरोप आहे. तुम्हाला, आम्हाला सर्वांना मी विशेष करून इथल्या ओबीसीला आवाहन करू इच्छितो. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार दिलेले आहेत त्या उमेदवारांच्या अखंड महाराष्ट्रातले तुम्ही यादी काढून बघा. तुम्हाला सामाजिक प्रतिनिधित्व देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते माझ्या भीमाच्या रक्तानं श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि मग तुम्ही कुठे या प्रस्थापितांच्या मागे लागता? अरे हे लोक मतदान तुमचं आमचं घेतात पण कधी गोरगरिबांना, वंचितांना, उपेक्षितांना न्याय देऊ शकत नाहीत. मागील काही कालावधी जर पाहिलं तर मी विशेष करून इथल्या ओबीसींना आवाहन करू इच्छितो. या शहरात देखील मोठ्या प्रमाणात आमचे धनगर आहेत, लिंगायत आहेत, बंजारा आहेत, आमचा वडर समाज आहे. त्या सर्वांना एक आवाहन करू इच्छितो. अहो, तुमच्या आरक्षणावरती लढणारे प्राध्यापक लक्ष्मण हाके सर यांच्या गाडीवरती लाट्या, काट्या, गोटे जर घालण्याचं कृत्य काही समाजकंटक करत असतील आणि तुम्ही जर त्यांच्याच पाठीमागे उभे राहून बघ्याची भूमिका घेत असाल तर निश्चित तुमच्या रक्तामध्ये पाण्याचा मिसळ झाला की काय असा माझा प्रश्न आहे तुम्हाला आहे. तुम्हाला या गोष्टीचा संताप येत नाही का? अरे तुमच्या पूर्वजांचा इतिहास बघा. तुमच्या अंगात रक्त मल्हारराव, यशवंतराव, अहिल्यादेवी होळकरांचं वाहत आहे. तुम्ही महात्मा बसवेश्वरांचे वंशज आहात. स्वाभिमान नावाची चीज नाही का? अरे तुमच्या समाजाच्या विरोधात या मतदारसंघाचा आमदार, तुम्ही मतदान दिलेला आमदार जर जात असेल, कशी एवढी हिंमत होते? त्याला उद्या 18 पगड जातीचं मतदान लागत नाही का? मतदान 18 पगड जातीचं घ्यायचं, काम एका जातीचं करायचं आणि विधानसभेला परत तुमच्याच गावात मतदान मागायला यायचं. मग तुम्ही काय शंड होऊन बसलात काय? तुम्ही देखील मल्हारराव, यशवंतरावांच्या अवलादात दाखवून द्या ना. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जर पोटतिडकी येऊन येत असेल त्याचं एकच कारण आहे. महायुतीचा उमेदवार असो, महाविकास आघाडीचा उमेदवार असो, दोन्ही ओबीसी विरोधी आहेत, दोन्ही एससी विरोधी आहेत, दोन्ही शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि ओदर बॅकवर्ड कास्ट या तिन्ही प्रवर्गाचे विरोधक आहेत. एवढं लक्षात ठेवा. हे लोक यांच्या सोयीनुसार राजकारण करतात, त्यांच्या सोयीनुसार राजकारण. आज ओबीसीच्या विरोधात आहेत तर आमच्या आदिवासी बांधवांना सोबत घेतात, उद्या एससीच्या विरोधांच्या. कारण गेल्या पंचवार्षिक मध्ये मी सर्वांना साक्षी देऊन विचारू इच्छितो, 58 मोर्चे झालेत मराठा समाजाचे. मागणी काय होती हो? मागणी काय होती 58 मोर्चांमध्ये? सांगा तुम्हीच. 18 कायदा रद्द करा ही मागणी होती, होती का नाही? अहो, तो कायदा म्हणजे आमच्या दलित बांधवांचं रक्षण कवच आहे, रक्षण कवच आहे तो कायदा. आणि त्या 58 मोर्चातल्या सर्व मागण्या तुम्ही चेक करा. म्हणजे एक वेळेस दलितांना विरोध, पुढच्या पंचवार्षिकला ओबीसीला विरोध, त्याच्यानंतर पंचवार्षिकला एसटीला विरोध. म्हणजे यांना अदर कुठलाही समाज राजकारणात मोठा झालेला चालत नाही. इथल्या सर्वसाधारण माणसाची मानसिकता आहे की या तालुक्याचा आमदार हा मराठाच असला पाहिजे का? सामाजिक प्रतिनिधित्व म्हणून कधी आम्हाला मतदान देऊन बघा ना. या ठिकाणचा प्रस्थापित हा शब्द मी वापरतोय कारण महायुतीचा आणि महाविकास आघाडीचा दोन्ही उमेदवार हे प्रस्थापित आहेत. 4 इलेक्शन लढल्यावरती लोक वावर ऐकतात आमच्या इकडं, इथं घेतात, असा प्रकार आहे. म्हणून बांधवांनो, सर्वांना आवाहन करू इच्छितो, दोन्ही उमेदवार प्रस्थापित आहेत एवढं लक्षात ठेवा. आणि एकच उमेदवार यावेळेस ओबीसींचा आहे, तो म्हणजे दिलीपाला राठोड साहेब. आणि आपला विजय 100% आहे. यात कुणाच्या मनात काही संकोच बाळगू नका. आमचे ओबीसीचे लोक गेल्या 60-70 वर्षापासून यांचे कार्यकर्ते म्हणून काम करतात, म्हणून आज यांच्या गाड्यात आहेत. ते 70% लोक काम उद्या आपलं करणार आहेत, कारण त्यांनाही त्यांच्या लेकराची शिष्यवृत्ती वाचवायची आहे. कुठलाच प्रस्थापित पाटील होऊन त्यांच्या लेकराची शिष्यवृत्ती देऊ शकत नाही. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची तरतूद केली आहे, जे आम्हाला मंडल आयोग लागू झालाय त्याच्या अंतर्गत जे आम्हाला आरक्षण मिळतंय त्याच आमची शिष्यवृत्ती देते. मग काय करता यांच्या तुडबुडक्यात 4-2 पैशांना? म्हणून बांधवांनो, या तालुक्यातल्या 18 पगड जातीच्या लोकांनी आज विचार करा. आम्ही एका जातीपुरती भाषा बोलत नाही, आम्ही 18 पगड जातीची भाषा बोलतोय. त्यामुळे या तालुक्याचा ही सुवर्ण संधी आहे. आता मी फक्त 2 मुद्दे बोलणार आहे, अधिकच घेत नाही. एक तर हे लोक नेरेटिव्ह सेट केलाय की तिसरा आमदार कोणी या तालुक्याचा होऊ शकत नाही, हा यांनी नेरेटिव्ह सेट केलाय. मी सांगतो इथल्या माझ्या सुजान मतदारांना,
या ठिकाणी बूथ किती आहेत? हातगाव तालुक्यात बूथ किती आहेत? हॅलो, सर्व स्टेजवरच्या कार्यकर्त्याला विनंती करतो की त्यांनी आपलं आसन खाली करावं. सर्व स्टेजवरील कार्यकर्त्यांना अशी विनंती करतो की तुम्ही चला चला. या तालुक्यामध्ये बूथ किती आहेत? बूथवर फार मोठा खेळ आहे. किती बूथ आहेत? 319 बूथ आहेत. ज्याच्या ज्याच्या जवळ मोबाईल आहे त्यांनी मोबाईल मधला कॅल्क्युलेटर काढा. मी तुम्हाला सोपं गणित सांगतो. 319 बूथ आहेत, बरोबर? प्रत्येक बूथ वरती आजपर्यंत बाळासाहेब आंबेडकरांवरती विश्वास ठेवून आमच्या दलित बांधवांनी मतदान दिलंय. किमान 100 मतदान होतात. किमान पकडा कोण प्लस मायनस होईल, बरोबर का? मग एवढं वादळ उठलं असेल आरक्षणाचं महाराष्ट्रात आणि या ठिकाणचा ओबीसी आता या जरांगे पाटलाच्या विरोधात मतदान करेल का नाही करेल? करेल का नाही करेल? करेल ना. मग 100 मतदान जर माझ्या ओबीसी बांधवाने दिलं तर मतदान किती व्हायला? 200 मतदान व्हायला का नाही? प्रत्येक बूथ वरती 319 गुणिले 200 करा. किती होतात? 319 गुणिले 200 63,800 होतात. मग मला सांगा, 4 पाटलाचे प्रस्थापित बसलेले हात यायचं मतदान 60,000. प्रत्येकाला 20 दोघाला देऊन टाकून 4 मध्ये दुसरे 2 घेऊ, बरोबर? तरी आपला ओबीसीचा एकच उमेदवार आहे. आपलं मतदान आहे 1.25 लाख. 63,800 मध्ये आपली सीट विन आहे उद्याची. त्यामुळे कोणी यांच्या भ्रमाला, यांच्या बोलतापांना बळी पडू नका. आपला उमेदवार 100% विन आहे. आपण आपलं मत 100% वंचित बहुजन आघाडीला करायचं आहे. तसेच एवढंच बोलतो. आणि येणाऱ्या 20 तारखेला गॅस सिलेंडर या निशाणीवरती शिक्कामोर्तब करायचा. आणि हॅलो, विनंती करतो की स्टेजवरील कार्यकर्ते त्यांना यानंतर विशाल पायकराव, घ्या. मला लातूर पर्यंत जायचंय. विनंती आहे माझी, जागेवर बसून घ्या. तुम्ही बसल्याशिवाय ते इथं उपलब्ध होणार नाहीत. पुरुष मंडळी, महिला कशा बसल्यात? सगळ्या पुरुषांना विनंती आहे, जागेवर बसून घ्या प्लीज. इकडे या. इथं थांबलेले तसं थांबू नका प्लीज. पुढे या सगळी पुरुष मंडळीला माझी विनंती आहे, जागेवर बसून घ्या. उभं राहू नका प्लीज. वेळ नाही आहे, आपल्याला 7 सभा करायच्या आहेत. त्यामुळं फक्त सुजात दादा आल्यानंतर बोलतील, बाकी कोणीही बोलणार नाहीये. सगळ्यांना ज्यांना आता बोलायचंय ते बोलून घ्या. सुजात दादा आल्यानंतर आपल्याला बोलायला भेटणार नाही. जे कोणी आपले इथले संयोजक आहेत, आयोजक आहेत, पदाधिकारी आहेत, खाली बसून घ्या सगळेजण. जे कोण आहेत तुमची ती माणसं पटापट बोलून घ्या. हॅलो, सर्व स्टेजवरच्या कार्यकर्त्याला अशी विनंती करतो, स्टेजवर गर्दी करू नका. दादा थोडं साईडला व्हा. हो, थोडंसं साईडला व्हा, सहकार्य करा. कारण की अवघ्या 10 मिनिटामध्ये
समाज वंचितांचं, युवकांचं हृदय सम्राट, युवकाचे आयकॉन सुजात दादा आंबेडकर यांचं आगमन अवघ्या 10 मिनिटात होणार आहे. तरी कृपया सर्व कार्यकर्त्यांनी आणि सैनिकांनी स्टेजवर येणाऱ्या लोकांची थोडीशी काळजी घ्या, कारण का स्टेजवर जास्त गर्दा करू नका. तरी आजच्या या सभेला संबोधण्यासाठी आमचे मार्गदर्शक संजय दादा कांबळे, ज्येष्ठ नेते, वंचित बहुजन आघाडी, भारिप बहुजन महासंघ यांना अशी विनंती करतो की अवघ्या 5 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं. हदगाव हिमायतनगर विधानसभेचे अधिकृत उमेदवार दिलीप अण्णा राठोड यांच्या प्रचारार्थ युवा नेतृत्व, युवकांचं हृदयस्थान माननीय सुजात दादा हे अवघ्या 20 मिनिटांमध्ये सभेला संबोधित करणार आहेत. तरी आपण सर्वांनी खाली बसून घ्यावे. त्यांच्याबरोबर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे साहेब, नांदेड जिल्हा निरीक्षक पदही त्यांच्याकडे आहे. या स्टेजवर ओबीसी नेते नानाजी गुट्टडवार, आंबेडकरी विचाराचे नेते डॉक्टर उत्तमरावजी शिंदे, गंगाधररावजी वाघमारे, देवानंदरावजी पायकराव, नागोरावजी कदम, जुने आणि नवे सर्व कार्यकर्ते. मित्र हो, आम्ही तर तुम्हाला वारंवार नेहमी सांगतच आलो की आपला आमदार झाला पाहिजे, आपला आमदार झाला पाहिजे, आपला आमदार झाला पाहिजे. पण आपण हा आमदार सक्सेस करू शकलो नाही, कारण त्या वेळेला मागासवर्गीय लोक आणि लोकशाहीला मानणारे लोक, निधर्मी लोक यांनी फार कमी मतदान दिलं आणि आंबेडकरी विचाराचं जेवढं काही मतदान होतं या तालुक्यामध्ये त्यांनी भरपूर मतदान दिलं, पण आपला उमेदवार हा विजयी होऊ शकला नाही. आता उमेदवार विजयी कसा होणार आहे तुम्ही जरा ऐका, गडबड करू नका. आपला उमेदवार आता विजयी कसा होणार आहे? आता या वेळेला आपल्या सोबत ओबीसी समाजाचे जास्तीत जास्त कार्यकर्ते, आताच विठ्ठलरावजी मस्के बोलले, नानाराव गुट्टडवार बोलणारच आहेत. हे ओबीसी माणसं शिवसेनेकडे होते, हे राष्ट्रवादीकडे होते, काँग्रेसकडे होते. पण लक्षात ठेवा, मी बौद्ध समाजाच्या माणसाला एक विनंती करतो की आपले काही माणसं रात्रंदिवस भीम जयंतीमध्ये कोणत्या अंत्यविधीला, कोणत्या वाढदिवसाला, कोणत्या तेरवीच्या कार्यक्रमाला, कोणत्या अण्णाभाऊ साठे जयंतीला, बाबासाहेब आंबेडकर जयंतीला, रविदास महाराज यांच्या जयंतीला, तुकाराम महाराज यांच्या जयंतीला छाती ठोकपणे सांगतात की हे बाबासाहेबाचं रक्त आहे आणि बाबासाहेब आंबेडकराला मी बैमान होणार नाही. हे तुमचं रक्त कोण्या वाड्यात गेलं? कोण्या मालकाच्या वाड्यात रक्त झिजवायले? आंबेडकरी नेता, आंबेडकरी कार्यकर्ता हा सुरुवात आणि त्याचा शेवट जमिनी जाईपर्यंत त्याच चळवळीत असला पाहिजे. त्यालाच आंबेडकरी कार्यकर्ता म्हणायचं, बाकीच्या माणसाला आंबेडकरी कार्यकर्ता म्हणायचं नाही. खैर लांजी झाली, कुठे गेलते शरद पवार? पेव्याला भोयाचं माणूस मेलं, कुठे गेलते माधव पाटील? डोंबार हवेला बुद्ध मेला, कुठे गेलते अशोकराव? अरे बुद्ध व्हा की भूत व्हा, कोणाच्या गाडीत बसायले? कुठे आंबेडकर वाद सांगायले? कुठे निळ्या झेंड्या लावायले? कुठे जय भीम घालायले? बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्याचा त्याग बघा जरा. अरे तुम्हाला वट्यावर कोणी येऊ देत गेलं नाही. उष्ट खाणारे लोक तुम्ही, तुमच्या घरानं बुंद्या, आता बुंद्या लाडू हात
गाड्या आता, घोड्या आता, कलेक्टर झाले, एसपी झाले, डीवायएसपी झाले, ते तर माय मेल्याने येत नाहीत. अशी बेकार समाज झाला, हे तर माय मेल्याने येत नाहीत. तुम्हाला काय कमी केलं या चळवळीनं? काय कमी केलं तुम्हाला? घरकुल नाही त्याला घरकुल दिलं, पगार नाही त्याला पगार दिली, दवाखाना नाही त्याला दवाखाना दिला, गायरान दिलं तुम्हाला, जमीन दिली, कुळाची दिली, गायरानाची दिली. काय बाबासाहेबांना कमी केलं या देशामध्ये? बहुजनाला केलं का? बौद्ध समाजाच्या माझा सक्का भाऊ जरी काँग्रेसचा प्रचार करायला आला, माझी सक्की बायको जरी काँग्रेसचा प्रचार करायला आली, तर तुम्हाला मी शपथ घेऊन सांगतो, हात पुढे करा. तुम्ही हात पुढे करा, हात पुढे करा, सर्वजण हात पुढे करा. तुम्हाला मी शपथ घेऊन सांगतो की बाळासाहेब आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला तुम्ही अजिबात गद्दार होणार नाही, याची शपथ द्या. अरे दिलीप अल्ला राठोड सारखे येतील काय, जातील काय मला माहित नाही. दिलीप अल्ला म्हणजे आपला कोणी नाही. आपला वारसा हा राजघराचा वारसा आहे, राजघराचा वारसा आहे. काय बेमानकी करता खोटं? मला 4 ड्रेस आहेत, 10 बाय 10ची रूम आहे, 5-6 एकर जमीन आहे. काय उपाशी मरायलो? गाड्याच राहो का? घोड्या राहो? पैदल हिंडता येत नाही? मी आता एसटीने आलो, दिलीपाला राठोडला गाडी मागली का? आपल्यातले काही कार्यकर्ते सुद्धा, लक्षात ठेवा, निर्वाणीचा इशारा द्यालो मी, आपल्यातले काही कार्यकर्ते सुद्धा कदाचित तुम्हाला धोक्याचा इशारा द्यालो, कदाचित काही करतील, त्यांच्यावर सुद्धा तुम्ही विश्वास ठेवू नका. महात्मा फुले उभे राहिले, 2 मत पडले. अरे या देशाची जाती व्यवस्था किती खतरनाक आहे. महात्मा फुले राहिले, 2 मत पडले. बाबासाहेबाला काँग्रेसनं पाडलं. काय काँग्रेसला लाड करता तुम्ही? बाळासाहेबाला अकोल्यामध्ये काँग्रेसनं पाडलं, भैयासाहेबाला नायगाव मध्ये मुंबईच्या काँग्रेसनं पाडलं, नांदेडला सुद्धा पाडलं. 7 जागेवर लोकसभेला बाळासाहेबांनी पाठिंबा दिला. काँग्रेसच्या नेतृत्वानं तिथे काँग्रेसचा उमेदवार द्यायला नाही पाहिजे होता. का दिला काँग्रेसच्या मात्रानं? माधवराव पाटील जर आले तुमच्या गावाला तर बाळासाहेबाच्या तिथं का उमेदवार दिला? कोण कोण विचारणार? हात वर करा बरं गावात आल्यानं. कोण विचारणार आहे? विचारता का? विचारा का दिला नाही म्हणून. अरे हे काँग्रेस कधी तुमचं भलं केलं? काँग्रेसनं ठराव मांडला होता की हे लोक बेकारात यायला मतदानाचा अधिकार देऊ नका. हे लोक बेकार हात यायला मतदानाचा अधिकार देऊ नका. बाबासाहेब म्हणले नाही, मी यायला मतदानाचा अधिकार देऊन राजा करणार आहो. कवा राजा होणारा? काँग्रेसच्या गाडीत बसल्यानं राजा होणारा? भाजपच्या गाडीत बसल्यानं राजा होणारा? शिवसेनेच्या गाडीत बसल्यानं तुम्ही राजा होणारा का? कोणाकडे किती जमीन आहे पाहू नका. गाड्या काँग्रेसकडे किती आहे पाहू नका. गाड्या दुसऱ्या पार्टीकडे किती आहे पाहू नका. तुम्ही तुमच्या गावात बसा, जरा अभ्यास करा. गावात बसा तुम्ही तुमच्या, आणि तुमच्या गावात बसून बहुजनाचं मतदान किती आहे हे मोजा जरा. त्यात भोई किती आहेत मोजा, चेनेवार किती आहेत, गोलेवार किती आहे, साळी किती आहे, माळी किती आहे, कोळी किती आहे, बेलदार किती आहे, हटकर किती आहे, फाशी पार्टी किती आहे, घिसिडी किती आहे, वडर किती आहे, पांगोळ किती आहे, नंदीवाले किती आहे, मेंढीवाले किती आहे, गोंधळी कोटा आहे, गोसाई कोटा आहे. हे मोजा बरं. कोणाची संख्या जास्त आहे? कोणाची संख्या जास्त आहे? मग आपण आमदार का होत नाही? कारण कोण्याच पाटलाला 2 मत दिले नाही ना बाबासाहेबांना. मारवाड्याला 1 मत, कोमट्याला 1 मत, बामणाला 1 मत, फाशी पारड्याला 1 मत, मासोळ्या धरणाला 1 मत, सस्य धरणाला 1 मत, डुकर धरणाला 1 मत, खेकडे धरणाला 1 मत. मग तुम्ही आमदार का होत नाही? कुठं बिघडलं त्याचं? तुमचं बिघडलं येतं. संध्याकाळी 500च्या नोटा घेतल्या की तुमचं बिघडलं. दारू घेतली की तुमचं बिघडलं.
बाबासाहेबाला वट्टा घेतला की तुमचं बिघडलं, अण्णाभाऊ साठेला वट्टा घेतला की तुमचं बिघडलं, मुस्लिमला शादीखाना घेतला की तुमचं बिघडलं, रोहिदास महाराजाला वट्टा घेतला की तुमचं बिघडलं. अरे वठ्ठ्यासाठी मतदान दिलं का रे राजे हो? अरे दिलीप बल्ला राठोडला विधानसभेमध्ये चालताना बघायला मतदान दिलं तर बघायला मतदान दिलं तर बघायला. आणि मताची किंमत सांगतो तुम्हाला, किती मताची किंमत आहे. अटल बिहारी वाजपेयीला एक मतानं पडले. अटल बिहारी वाजपेयी ब्राह्मण, निवडणूक निर्णय अधिकारी ब्राह्मण, सभापती ब्राह्मण, देशाची सत्ता ब्राह्मणाकड. एक मत कमी पडलं अटल बिहारी वाजपेयीला. अटल बिहारी वाजपेयी म्हणले असते 2 कोटी रुपये देतो वाढवा, 2 मन सोनं देतो वाढवा, 1000 एकर जमीन देतो वाढवा, 2000 जमीन देतो वाढवा. मत वाढवता आलं नाही. लक्षात ठेवा, मत वाढवता आलं नाही. बाबासाहेबांना घटनेनं दिलेलं मतदान साऱ्याच ब्राह्मणाच्या माणसाला वाढवता आलं नाही. अटल बिहारी वाजपेयीला राजीनामा द्यावा लागला. एवढं मतामध्ये तुमच्या ताकद आहे. म्हणून माधवराव पाटील पाया पडते. त्यांचा आमदार आहे, मी आदर करतो, ते सोडा. म्हणून माधवराव पाटलाची पत्नी हिंडते, ते हिंडतात, दुसऱ्या पार्टीच्या बाया हिंडतात, तिसऱ्या पार्टीच्या बाया हिंडतात. का हिंडतात? तुम्ही नाही चांगले म्हणून येतात का? अरे तुम्हाला घर बस नाही तर ते व्हीआयपी लोक तुमच्या घरी कशी काय येतात? तुमच्या बोटामध्ये आणि बाबासाहेबांना दिलेल्या मतामध्ये नाही ताकद आहे. म्हणून ते माळावरही चालले आदिवासीला भेटायला, म्हणून ते तंड्यावरही चालले बंजारी बाई भेटायला, म्हणून ते भोयाच्या घरी चालले, मासोळे असल्या तरी वास आला तरी चालले तिच्या पाया पडायला. हे मताची जादू दिली. पण आपल्या समाजाच्या, बहुजन समाजाच्या अंगातला जो थोडा बहुत काही असल जातीवाद, ते मी भारीचा, धनगर म्हणते मी भारीचा, बंजारी म्हणते मी भारीचा, दक्कलवार म्हणते मी भारीचा, ते म्हणते मी भारीचा. तुम्ही भारीचे त्याच्यापेक्षा कोणीच नाही. जे भारीचे नाहीत, तुमच्या काळजावर हात ठेवा. जे तुम्ही कोणत्या जाती तुम्ही भारीचे नाहीत, जे भारीचे नाहीत त्याने जरी आम्हाला मतदान दिलं तरी आमच्या दिलीप बल्ला राठोडचा विजय आहे. तुम्हाला बाबासाहेबांना भारीचं केलं, तुम्ही हलके काला व्हायले. माधवराव पाटील याला, बाबूरावजी आले, त्याच्या बाई आल्या, यायच्या बाई आल्या, बुधाचे काही लोक आले त्याच्याकून, धनगराचे काही लोक आले. तर मी तुम्हाला शेवटचं हे सांगतो की ते पैसे द्यायची व्यवस्था त्याने केलेली आहे. ते मोबाईल जाणार आहे म्हणे मदत, आणि त्या मोबाईलवर बघणार आता म्हणे कोणाला मतदान दिलं. ते पैसे असे देणार नाहीत. खरेच जर तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्याच्या असाल, त्यांच्या विचाराच्या असाल, मी बोधापुरतं बोलत नाही, कारण बाबासाहेबांनी काय बुधालाच मतदानाचा अधिकार दिला नाही, ना शिक्षणाचा अधिकार दिला नाही. साऱ्याच समाजाला अधिकार दिला. बामणाच्या बाईला सुद्धा अधिकार दिला. नाही तर तिचा नवरा मेला की तिचे हातपाय बांधायचे आणि तिला कायगड्या सरणावर टाकायचा अधिकार होता. तुम्हाला एक शपथ सांगतो, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज, शिवाजी महाराज यांचं जर स्वप्न तुम्हाला साकार करायचं असेल तर तुम्ही एकही रुपया घेणार नाही असा मला हात वरे करा. एकही रुपया काँग्रेसचा, शिवसेनेचा, भाजपचा, इमाने इतबारे मी घेणार नाही. मी दिलीप बल्ला राठोडला आणि बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करण्यासाठी गॅस सिलेंडरलाच मतदान देणार आहोत. अशी तुम्हाला गॅस सिलेंडरलाच मतदान देशाल अशी तुम्हाला विनंती करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद साहेब. याच्या पुढे या विराट सभेला माननीय देवानंदजी बायकराव साहेब हे संबोधित करणार आहेत. कृपया त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्व मान्यवराला विनंती करतो की आपण थोडं शॉर्टकट मध्ये घ्यावं. सर्व महापुरुषाच्या विचारांना, त्यांच्या कार्यांना प्रथमतः त्रिवार अभिवादन.
आज आपण विधानसभा निवडणुकीचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार दिलीपाला राठोड यांच्या प्रचारानिमित्त या ठिकाणी आपण जमलो आहोत. आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी युवकाचे हृदय सम्राट आदरणीय सुजातभाई आंबेडकर या ठिकाणी अवघ्या काही क्षणामध्ये येणार आहेत. या विचार मंचावर उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष तथा नांदेड जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक आदरणीय सर्वजित बनसोडे सर, या विचार मंचावर उपस्थित असलेले सर्व ओबीसी नेते आणि आपले वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार दिलीपाला राठोड आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या एवढ्या उन्हामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या चिरंजीवला बघण्यासाठी आलेला हा जमाव, या सर्वांना एकदा नतमस्तक होऊन या ठिकाणी मी माझे 2 शब्द व्यक्त करणार आहे. मित्र, गेल्या 70 वर्षापासून या हातगाव हिमायतनगर मतदारसंघामध्ये फक्त या बॅनरवर दिसणारे 3च घराणे राज करत आहेत. एक जवळगावचं घराणं, दुसरं आष्टीचं घराणं आणि वायपण्याचं घराणं यांनीच आलटून पालटून आपल्या या मतदारसंघावर सत्ता भोगलेली आहे. या बारीला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी तांड्यात राहणाऱ्या लमाण्याच्या पोराला विधानसभेची उमेदवारी दिलेली आहे. त्यांना तुम्ही निवडून देणार आहात की नाही? हात वर करा एकदा. दिलीपाला राठोड यांची निवडणूक निशाणी आहे गॅस सिलेंडर. आतापर्यंत आपल्या मताचा फक्त वापर करण्यात आला, मतापुरता आपला वापर करण्यात आला, परंतु जेव्हा आपल्यावर संकट येतात तेव्हा इथला माधवराव पाटील आपल्यासाठी आला नाही, बाबुरावजी कदम आला नाही, ना कोणता सूर्यकांताबाई आली नाही. मित्रहो, बौद्ध समाजाचे 26 मुलावर तामशाच्या भीमा कोरेगावच्या प्रकरणामध्ये 5 वर्षाची शिक्षा झाली. 20,000 रुपये दंड लागला. आपले जे काही काँग्रेस धार्जिणे लोक आहेत त्यांना विचारा की तुमचा माधवराव पाटील गेला होता का त्यांच्या घरी बोलायला? गेला होता का? त्यांना विचारा. मुस्लिम समाजाच्या 100 मुलावर या ठिकाणी गुन्हे दाखल झाले. मुस्लिमाची मते काँग्रेसला चालतात. मुस्लिमाच्या घरी गेलते का माधवराव पाटील बोलायला? फक्त आमचा मतासाठीच वापर का? तुम्ही केव्हा सुधारणार आहात? आदिवासीच्या मुलावर दरोड्याचे गुन्हे दाखल होतात त्यावेळेस इथला प्रस्थापित आमदार जातो कुठं? याचा जवाब विचारण्यासाठी 20 तारखेला गॅस सिलेंडर या निशाणी समोरील बटन दाबून या प्रस्थापिताला धडा शिकवायचा आहे. एवढं त्या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. यापुढे या सभेला संबोधित करण्यात आहेत ओबीसी नेते बालाजी खर्डे पाटील यांनी 2 मिनिटात आपल्या या सभेला संबोधित करावं. हातगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाच्या वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार दिलीपाला राठोड यांच्या प्रचारार्थ आजच्या या जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी युवकांचे हृदयस्थान सुजातदादा आंबेडकर, नांदेड जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक तथा वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष, आमचे मार्गदर्शक आदरणीय सर्वजित दादा बनसोडे, या विधानसभेचे उमेदवार दिलीप राठोड, माझे सहकारी नाना गुद्दटवार, आमचे
हिमायतनगरचे तालुकाध्यक्ष गोखले साहेब, हदगावचे तालुकाध्यक्ष हिदायत खान, देवानंदजी पाईकराव, डॉक्टर उत्तमराव शिंदे आणि तालुका उपाध्यक्ष बबन भालेराव, या सर्वांचं आणि या उन्हातानात कुठल्याही कशाच्याही अपेक्षा न करता आपल्या नेत्याप्रती आपल्या मनामधले असलेला आदरभाव दाखवण्यासाठी या ठिकाणी जी वंचित बहुजन चळवळ चालवणारी ही सर्व मतदार सुजान बंधू आणि भगिनीनो, खरोखर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो तुमची की उन्हापासून संरक्षण करण्यासाठी आम्ही वरी काही टाकू शकलो नाही. खरं तर ही वंचितांची सभा आहे आणि आम्हाला आदेश मिळाला होता की सुजात दादा हे 11 वाजता या सभेला संबोधित करणार आहेत. धावपळ झाली. मी बनसोडे साहेब आपल्याला सांगू इच्छितो की या हदगाव मध्ये आज बाजार असल्यामुळं इथल्या प्रस्थापित लोकांनी, काँग्रेस पक्षाने हदगाव मध्ये जेवढे काही मैदान आहेत ते संपूर्ण मैदान, या मैदानाची परवानगी काढलेली आहे. आम्हाला रात्री 8 वाजले या मैदानाची परवानगी घ्यायला आणि वेळ कमी मिळाल्यामुळं या सर्व पेंडॉलची व्यवस्था करण्यामध्ये आम्हाला फार कसरत घ्यावी लागली आणि ती किंबहुना आमच्याकडून झाली नाही. त्याबद्दल सर्व आलेल्या सर्व मतदारांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आणि माझ्या अगोदरच्या एका वक्त्याने सांगितलं की या 3 घराण्यांनी हदगाव हिमायतनगरवर आपली सत्ता गाजवलेली आहे. खरं तर आताचे जे उमेदवार आहेत ते यापूर्वीही आमदार होते, आताही आमदार आहेत. माझं या ठिकाणाहून या आमदाराला आव्हान आहे की तुम्ही 10 वर्षाच्या काळामध्ये या हदगाव हिमायतनगर मध्ये एखादा तरी लोकभिमुख, लोकांच्या कल्याणकारी योजना, एखादा एमआयडीसी मध्ये उद्योग, ज्या ठिकाणी या तालुक्यातला तरुण 4-5 हजार तरुणांच्या हाताला काम, असं कुठलं एखादं उदाहरण द्या. या तालुक्यामध्ये एखादं मल्टी स्पेशालिस्ट, सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल आहे का? या तालुक्यामध्ये तुम्ही एखादं कॉलेज, एखादं मेडिकल कॉलेज, एखादं इंजिनिअरिंग कॉलेज, अरे काय असं केलं की 10 वर्षाच्या सत्तेमध्ये, आणि जे तुमच्या सोबत तुमचा प्रचार करत आहेत त्यांचे सुद्धा 10 वर्षे, असे कित्येक वर्ष, 25 वर्ष राज्य या तालुक्यावर तुम्ही केलं आणि लोकांना भूलथापा देऊन तुम्ही आता मत मागताय. आताचे दोन्ही उमेदवार एकमेकावर टीका करण्यामध्ये व्यस्त आहेत. हे मतदारांची दिशाभूल करत आहेत की मतदारांनी यांना विचारू नये की आतापर्यंत तुम्ही काय केलं. बांधवांनो, जे जे आता मतदान मागणार आहेत या सर्वांची सत्ता उपभोगून झालेली आहे. आदरणीय बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी खास करून दलित बांधवांना विनंती करतो, कधी नव्हे तेवढा ओबीसी समाज आता एकवटलेला आहे आणि दलित चळवळीतले तुम्ही आमचे मोठे बंधू आहात. तुम्ही ओबीसीच्या घरापर्यंत जा, ओबीसीच्या माणसाला सांगण्याचा प्रयत्न करा. तुमचं आरक्षण वाचवण्यासाठी बाबासाहेबांनी जी घेतलेली भूमिका आहे ती भूमिका त्यांना पटवून द्या आणि गॅस सिलेंडर या निशाणीवर मतदान करण्यासाठी गावगाड्यातल्या 18 अलुतेदार 12 बलुतेदारांना प्रवृत्त करा आणि प्रचंड येणाऱ्या 20 तारखेला दिलीप अल्ला राठोड यांना प्रचंड बहुमताने विजय करा ही विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यापुढे या तालुक्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष माननीय हिदायत दादा पठाण साहेब
या सभेला संबोधित करतील. कृपया त्यांनी आपल्या 5 मिनिटांमध्ये संबोधित करावं. ओबीसी नेते मी माझा वेळ ओबीसी नेते जरगेवार साहेबांना देतो. येथे जमलेल्या सर्व माझ्या ओबीसी SC ST ओबीसीना जय भीम. मित्रांनो, आजची जी सभा आहे, येणाऱ्या 20 तारखेला आपण ओबीसी नेते तथा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दिलीपदादा राठोड यांना विजयी करण्यासाठी आहे. मी जमलेल्या बांधवांना संबोधित करू इच्छितो. हा मतदारसंघ हा बहुजनाचा मतदारसंघ आहे, परंतु सत्ता येथे प्रस्थापित समाजाच्या नेत्यांनी केलेली आहे. ही सत्ता जर आपल्याला उलटवायची असेल तर येणाऱ्या 20 तारखेला बहुजनांनी एकत्र येऊन गॅस सिलेंडर या निशाणीवर शिक्कामोर्तब करावं लागणार आहे. तरच यांना असा घाम फुटेल की आता बहुजन जागले आहेत, आता आपली पळता भुई सपाट होईल आणि यांना वाळू सरकल्याशिवाय राहणार नाही. युतीचे लोक म्हणतायत की इकडला उमेदवार हा काँग्रेसच्या उमेदवाराचा बंधू आहे. त्या युतीच्या सरकारला सांगतो, अरे नांदेड मधला तुमचा आमदार हमवर्डे कोणाचा आहे आणि तुम्ही दिलेला खासदार त्याचा बंधू नाही का? तथा तुम्हाला बंधू जमतो आणि येतं का जमत नाही? विचाराची लढाई आहे बाबांनो. आणि यानंतर अशी पण अफवा केली जात आहे की बहुजन समाज हा आम्ही बांधलेला समाज आहे, काँग्रेस शिवाय तो कोठे जात नाही. अरे बाबांनो, तुम्ही 500-500 रुपये देऊन लोक आणले तरी तुमच्याकडे येत नाहीत आणि आमचे लोक स्वतःच्या खिशातून ऑटो लावून आलेत. यांना स्वाभिमान आहे, तुमच्यासारखी लाचारी नाही बाबा. आणि हा समाज जर आता पेटलेला आहे, येणाऱ्या 23 तारखेला तुम्हाला तुमची जागा दाखवेल आणि तुम्हाला कायमस्वरूपी घरी बसवेल आणि बहुजनाचं राज्यकर्ते समोर येऊन सत्ता गाजवतील. मी सर्व जमलेल्या बांधवांना एवढं इच्छितो, वेळ कमी आहे. येणारी 20 तारखेपर्यंत आपल्याला पायाला भिंगरी बांधून फिरायचं आहे आणि प्रत्येक ओबीसी SC ST बांधवांना जागृत करायचं आहे. नांदेडला डीनचा केलेला अपमान आदिवासी बांधवांना घ्यायचा आहे. विद्यमान हिंगोलीचे खासदार यांनी आदिवासी आणि धनगर समाजाचा अपमान केलेला त्यांचा बदला घ्यायचा आहे आणि 20 तारखेला येत्या गॅस सिलेंडर बहुमताचा शिक्का मारून वंचित बहुजनाचे उमेदवार तथा ओबीसी नेते दिलीपदादा राठोड यांना विजयी करायचा आहे. एवढं बोलतो, थांबतो. जय हिंद, जय भीम. धन्यवाद दादा. कृपया मित्रांना अशी विनंती करतो, बाजूला थांबा, कारण सभा आपली आहे, माणूस आपला आहे. समोरून या. या महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व सर्व भीमसैनिक असतील, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, शुभचिंतक, आमचे ओबीसी भटके आदिवासी बांधव, आपल्या सगळ्यांना विनंती आहे की सुजात दादा अवघ्या 10-15 मिनिटांमध्ये आपल्यामध्ये पोहोचणार आहेत. तुम्हा सगळ्यांना कल्पना आहे की बाळासाहेब आंबेडकरांची 15 दिवसापूर्वी त्यांच्या हृदयाची एंजिओप्लास्टी झालेली आहे. बाळासाहेब आंबेडकरांची प्रकृती बरी नसल्यामुळे सुजात दादा काल मुंबईला पोहोचले. मुंबईहून आता फ्लाईटनं हैदराबादला आले. आता हैदराबादहून 6-7-8 तासाचा रात्रभर प्रवास करून ते आपल्या हातगावला पोहोचत आहेत. तुम्हाला थोडं ऊन सहन होत नाही. मी महिलांचा सलाम करतो, महिला उन्हामध्ये बसल्या आहेत आणि पुरुष माणसं सावली शोधतायत. अर्धा-एक तास बसायचे. बसून घ्या, पुढं मागचे जे उभे आहेत तर बसून घ्या ना, जागेवर बसून घ्या, पुढं बसा. आपल्या सगळ्यांना विनंती आहे, जे उभे आहेत ते उभे कशासाठी आहेत? आपण जरा पुढे बसून घ्या सगळेजण. सगळ्यांना विनंती आहे, सभेला आपण मांडी घालून बसल्याशिवाय सभेला शोभा येत नाही. हा डोंबऱ्याचा खेळ नाही आहे. इथं बाबासाहेब आंबेडकरांचा वंश, आपल्या सगळ्यांचं भविष्य सुजातदादा आंबेडकर येणार आहेत. त्यामुळं त्यांना ऐकण्यासाठी आपण अर्धा-एक तास ऊन सहन करू शकतो की नाही? आपल्या हजारो पिढ्या या दुःखामध्ये गेल्या आहेत. ज्यांनी आपल्याला दुःखातून बाहेर काढलं त्या बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज सुजातदादा आपल्यामध्ये पोहोचणार आहेत. मी सगळ्यांना विनंती करेल, उभे जे लोक आहेत सगळ्यांनी जागेवर बसून घ्या. ही सभा 15-20 मिनिटापेक्षा जास्त चालणार नाही. सुजातदादा आल्यानंतर कुणाचंही भाषण होणार नाही.
फार फार तर उमेदवार आपले 2-5 मिनिट बोलले तर बोलतील. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतोय की आपण सर्वांनी या ठिकाणी बसून घ्यावं. मी या सभेचं थोडक्यामध्ये प्रास्ताविक भूमिका मांडण्यासाठी मी आपल्या उमेदवारांनाच विनंती करतो की आपण काही भूमिका इथं मांडाव्या. सुजात दादा आल्यानंतर आपल्याला कदाचित थोडा वेळ कमी मिळेल. मी दिलीप राठोड साहेबांना विनंती करतो की त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करावं. आपले हदगाव तालुका ओबीसी नेते अध्यक्ष ज्ञानेश्वर गुदतवाळ साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील. बहुजनाचे राजे छत्रपती शिवाजी महाराज अण्णाभाऊ साठे, सर्व व्यासपीठावरील सर्वजित बनसोडे, आमच्या हदगावचे संजय कांबळे आष्टीकर, इतिहासकार आमचे मित्र डॉक्टर शिंदे साहेब, हिमायतनगर तालुका अध्यक्ष बाबाराव जरगेवार, आज दिलीप अण्णा राठोड यांच्या प्रचारानिमित्त सुजातबाई आंबेडकर येत आहेत. तरी सर्व माझ्या ओबीसी एससी एसटी बांधवांना मला सांगायचं आहे की आम्ही अहोरात्र प्रयत्न करीत आहोत की एससी समाज आणि ओबीसी समाज एक झाला तर कोणी माईचा लाल या तालुक्यात निवडून येणार नाही. आज दिलीप अण्णा राठोड ओबीसी म्हणून आहेत, पण माझी एससी समाजाला एवढी विनंती आहे की आम्हा ओबीसीला ज्यावेळेस आरक्षणाची वेळ आली त्यावेळेस कोणी आमच्या पाठीमागे उभं राहिलं नाही. प्रकाश आंबेडकर साहेब आमच्या पाठीमागे उभं राहिले. जी आम्हाला ऊर्जा दिली ती प्रकाश आंबेडकर साहेबांना दिली. म्हणून आम्ही आज सर्व ओबीसी तुमच्या पाठीशी आहोत. आणि एससी नाही आम्हाला जाणून घ्या की याच्या पुढे तुम्ही कुणाला मतदान देऊ नका. आपण आपल्याच उमेदवाराला मतदान द्या. कारण आपला येणारा उमेदवार मी सांगतो एससी एसटी ओबीसी 2.25 लाख आहे, पण आपला उमेदवार 80 ते 70 हजाराने येणार आहे. तुम्ही सर्वांना विचार करा. कारण बाळासाहेब आंबेडकरांना ज्या वेळेस 100 ओबीसीचे आमदार निवडून देतो म्हणल्या नंतर आम्ही स्टेजवर गेलो. नांदेडला सुद्धा आम्ही बोललो. कारण आमच्या पाठीशी बाळासाहेब आंबेडकरांची ताकद आहे. कारण आंबेडकरांमुळे आम्हाला एवढी ऊर्जा आली कि ना पद से बड़ा ना कद से बड़ा, मुसीबत में खड़ा ओ सबसे बड़ा. म्हणून आम्ही तुमच्या या कार्यामध्ये सामील झालेलो आहोत. तरी येणाऱ्या 20 तारखेला गॅस सिलेंडरचे बटन दाबून सर्व समाजाला माझी एवढी विनंती आहे की कोणी न चुकता, कोणी कोणाच्या आमिषाला न बळी पडता आपले एक एक अमूल्य मत आपला प्रत्येकाचा वेळ प्रत्येकानं आपल्या उमेदवाराला अल्ला राठोड एक थोर अभ्यास करत त्या दोन्ही उमेदवारापेक्षा सुशिक्षित आणि शिकलेले उमेदवार आहेत. तुम्ही आपल्या मताचं डिवायडेशन होऊ देऊ नका आणि आपल्या उमेदवाराला कुठेही मतामध्ये कमी पडू देऊ नका. एवढी माझी एससी एसटी ओबीसी समाजाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला विनंती आहे की आम्हावर ज्यावेळेस येळ आली ना त्यावेळेस त्याच्यामुळे आम्ही आज इथं आहोत. ज्या आंबेडकरांना आम्हाला 100 म्हणले, आज काही का होईना काही आमच्या उमेदवाराला तिकीट दिले, आम्ही तुमच्या जन्मभर ऋणी राहूत. एवढे मी बोलतो आणि माझे 2 शब्द संपितो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र, जय ओबीसी. हॅलो डॉक्टर
महासंघापासून पाहिलेला मी मराठा गरीब समाजातला एक कार्यकर्ता आहे. बाबासाहेबांच्या रक्तासाठी रात्रीचे दीड वाजेतोर वाळूवर झोपलेली माणसं या तालुक्यातली आहेत. ती हे किती वेळ उन्हात बसू शकतात बनसोडे साहेब? गमत अशी आहे, वेळ जास्त नाही. तुमचं आमचं दर्शनच घ्यायचं आहे आपल्याला. आता आम्हाला तुमचं दर्शनच घ्यायची संधी मिळाली, बोलायची संधी आता नाही, कारण आपण सर्व जाणून आहात वेळ कमी आहे आणि रात्र आणि दिवस सुद्धा आपल्याला वैऱ्याचा आहे, हे लक्षात असू द्या. मी रात्र आणि दिवस वैऱ्याचा का म्हणतोय? गेली लोकसभा ही घटना बदलणार याच्यावरती गेली आणि घटना मोदी बदलणार आहे म्हणून तुम्ही मोदीला जवळ नेऊन आपटिलं आणि बाळासाहेब म्हणतात की याच्या पुढे 100 वर्ष या ठिकाणचा मोदी असो की त्याचा RSS असो की BJP असो, हा घटना बदलण्याचं स्वप्न पाहणार नाही. हे सत्य आहे. पण आज घडीला तुमच्या आमच्या दारावरती एक विघ्न येऊन बसलेलं आहे. ते विघ्न असं आहे, याच्यावर कोणतीच पार्टी विचार करायला तयार नाही. ते प्रत्येक जण गुवाहाटीला गेले, 100 खोके, याचं काढ त्याचं काढ, हे एकमेकाच्या काशाच काढण्यामध्ये गर्क आहेत. परंतु तुमच्या आमच्या गरीब माणसांच्या जीवन मरणाच्या प्रश्नावरती कोणीही बोलायला तयार नाही, हे ध्यानात घ्या तुम्ही. आता मायबापांनो, बोलायसारखं खूप आहे, कारण 30 वर्षे या चळवळीत बोलतच आलेला आहे. पांढरे झालेत, आता काही दिवस जास्त उरलेले नाहीत. मी विनंती करील नव्या जुन्या कार्यकर्त्यांना, आता एक संधी अतिशय सुंदर आलेली आहे. कम्युनिकेशन ठेवा. आणि आम्ही 6 विधानसभा पाहिल्या की त्या ठिकाणी आम्ही 2 समाज जोडत होतो, एक मागासवर्गीय आणि एक उमेदवाराची जात, असे आम्ही 2 समाज जोडून या ठिकाणी नेहमी दुसऱ्या नंबरला राहत होतो. 35,000 मतापर्यंत आम्ही यातला उमेदवार नेला. परंतु आता एक संधी चालून आली तुमच्या आमच्यासाठी की 100% या ठिकाणचा ओबीसी आपल्याला झुटत आहे. 100% ओबीसी. नानादादा गुड्डतवार कट्टर शिवसेनेचा माणूस आज या स्टेजवरती उभा आहे. असा ओबीसी समाज आम्हाला जुटतोय. उद्याचा आपला उमेदवार दिलीप दादा हा आपल्याला आमदारकीच्या महाराष्ट्र शासनाच्या गाडीमध्ये बसलेला दिसणार आहे. आता चिंता करायची गरज नाही. आतापर्यंतच्या जे वक्त्यांनी सांगितलं की 500 येतील, मटण येईल, बटन येईल, गाड्या येतील, घोडे येतील आणि आपल्यातले दलाल येतील. बनसोडे साहेब, 6 विधानसभा निवडणुका पाहिल्या, पण आपल्या माणसामध्ये पानसटपणा दिसला नव्हता. पण यावेळेस पानसटपणा दिसतोय. जे आपल्यातला बाडगा येईल त्याला गाडा आणि त्याच्या बरोबर उभं राहा, कारण आम्ही दिलीप राठोडला नाही तर बाळासाहेबाला नाही तर बाबासाहेबांना वोट करणार आहोत. मी तर तुमच्या सोबत नेहमी राहिलेला आहो. मग आयुष्य गेलं गरीब मराठा समाजातला डॉक्टर शिंदे, है की नाही? जुन्या नव्याला ओळख आहे की नाही? हाय का? आम्हाला फुल टाकायला तर या खडापिडा आमदारकी तर काय डॉक्टर शिंदेला मिळणार नाही. आता आलं सर्वजित बनसोडे साहेबांच्या मनात होईल एखाद्या बार. देऊया दणका एकदा. माझी इच्छा आहे, दादा आमदार झाले तर मग इच्छा पूर्ण झाली, नाही तर मला एकदा आमदार करा, आहे की नाही? आपली भेट झाली नाही, पण आता तुम्ही ओळखीलंय. मला चिंता करायची काही गरज नाही. अशा पद्धतीने माय बापो, उद्या मागासो SC ST ला क्रिमिलेअर लागू केलेला आहे. त्यांनी क्रिमिलेअर लागू करायचा प्रश्न पुढे आणलेला आहे. दुसरा प्रश्न ओबीसीसाठी या ठिकाणी उद्याच्या जे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये इम्पिरिकल डाटा मागितलेला आहे सरकारनं. या ठिकाणी इम्पिरिकल डाटा हे गोळा करण्यासाठी वेळ लागणार आहे. म्हणून उद्या जर सरकारनं ग्रामपंचायती, नगरपालिका, महानगरपालिकाच्या जर निवडणुका घेतल्या तर ओबीसीला त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करता येणार नाही. हा फार मोठा धोका आहे. माझ्या उमरीमध्ये 3
ओबीसीचे सदस्य आहेत ग्रामपंचायतचे, उद्या ते 3 सदस्य राहणार नाहीत. कारण इम्पिरियल डाटा जमा करायचं काय तर चंद्रचूड नावाच्या न्यायाधीशानं सांगून राजीनामा दिलेला आहे. एकच मिनिट. बाकी आदिवासी या ठिकाणी मागासवर्गीय आणि आदिवासी यांना क्रिमिलेअर लागू केलेला आहे. क्रिमिलेअर याचा अर्थ ज्या कुटुंबातल्या एका माणसानं नोकरी घेतली तर त्या कुटुंबाला चंद्र सूर्य असेपर्यंत नोकरी मिळणार नाही. म्हणून आपलं आरक्षण जाणार आहे. याच्यासाठी सदैव जागृत रात्र आणि दिवस वैर्याचा आहे. आणि आपला जर माणूस गेला तर तिथं त्यांना अडविल. यासाठी आपल्याला गॅस सिलेंडरच्या बटनवरती, गॅस सिलेंडरच्या या चिन्हावरती बटन 20 तारखेला दाबायचं आहे आणि आपला उमेदवार विधानसभेत गेलेला पाहायचा आहे अशी अपेक्षा करतो. येथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. आता ज्यांना आपल्याला निवडून आणायचं आहे सर्व मतदार बंधू भगिनींना अशी विनंती करतो, दिलीप राठोड तुम आगे बढ़ो. आवाज येत नाही. दिलीप राठोड तुम आगे बढ़ो. साहेब या सभेला संबोधतील. राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अहिल्याबाई होळकर, सेवालाल महाराज यांना प्रथम अभिवादन करतो. आणि व्यासपीठावरील सर्व सन्माननीय सर्वजित बनसोड साहेब, त्याचबरोबर ओबीसी नेते नाना गुडेटवार, हिमायतनगर तालुक्याचे अध्यक्ष गोखले, हदगाव तालुक्यांचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष हिदायत पठाण, ओबीसी नेते बाबाराव जरगेवाड, विठ्ठलराव मस्के आणि सर्व व्यासपीठावरील सन्माननीय व्यक्ती, या ठिकाणी जमलेल्या माझ्या महिला भगिनी, या ठिकाणी जमलेले माझे शेतकरी बांधव आणि मित्र आणि बालमित्रांनो, माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं आणि आपणाला आज 78 वर्ष झाली. पण ही माझी माय माऊली या ठिकाणी बसलेली शेतीमध्ये कबाड कष्ट करते, 8 घंटे 10 घंटे काम करते आणि ह्या माय माऊलीला फक्त 200 रुपये मिळतात. परंतु माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या घटनेमध्ये अशी तरतूद केलेली आहे की मिनिमम वेज, कमीत कमी मजुरी दर माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये लिहिलेला आहे. परंतु माझ्या या माय माऊलीला 200 रुपयावरती काम करावं लागत आहे. अंगावरती माती घेऊन पाण्यात पावसात. आणि ती जर आपण दुसरी व्यवस्था पाहिली तर एसी मध्ये बसणारा माणूस हा 80,000 90,000 पगार घेतो आणि रिटायरमेंट पण त्याला मिळतं. परंतु माझी माय माऊली ज्यांनी या देशाचा पोशिंदा म्हणून ज्यांनी काम केलं, 60 वर्षाच्या नंतर त्याचे हात थरथर कापतात, परंतु त्या माय माऊलीला किंवा त्याच्या माय बापाला पेन्शन मिळत नाही. अशी अवस्था या माझ्या देशामध्ये झालेली आहे. हे कुठंतरी आम्हाला बदलाव नागर आहे. कारण का माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या घटनेमध्ये तशा प्रकारची तरतूद केलेली आहे. आणि इथले जे काही लोकप्रतिनिधी त्या संसदेमध्ये गेले, विधानसभेमध्ये गेले, त्या लोकांनी तुमच्या आमच्यासाठी काम केलं नाही आणि त्यांनी स्वतःसाठी काम केलं. मोठे इमले बांधले, घर बांधली, परंतु माझ्या माय बापाच्या प्रश्नावरती कोणी काम करायला तयार नाही. माझा या ठिकाणची जे मुलगी बसलेली आहे, ही जी मुलगी आहे एखाद्या गरीब घराण्यामध्ये जर जन्मली असेल तर त्या मुलाला शिक्षण मिळत नाही.
परंतु माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये अशी तरतूद केलेली आहे की सर्वांना समान शिक्षण मिळायला पाहिजे. राष्ट्रपति का बेटा हो या गरीब की संतान, सबको शिक्षा एक समान, सबको एक शिक्षा एक समान, अशी अवस्था माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. कारण का ती जे मुलगी एखाद्या गरीबाच्या घरामध्ये जन्मली असेल तर त्या मुलीचा त्याच्यामध्ये काही दोष नाही आहे. ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि त्या नैसर्गिक प्रक्रियेनुसार तिचा जन्म एखाद्या कुटुंबामध्ये होतो. परंतु त्याचा दोष नाही आहे की त्याच्या बुद्धीप्रमाणे त्याला जर शिक्षण मिळत नसेल तर इथल्या जे शासन करते आहेत, इथले जे राज्य करते आहेत, हे दोषी आहेत. त्याला किती नाही की ती मुलगी दोषी आहे. म्हणून तुम्हा आम्हाला सांगतो की एखाद्या गरीबामध्ये जन्मलेल्या मुलीला पण त्याच्या बुद्धीप्रमाणे मोफत शिक्षण, इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, ड्रॉइंग असेल, त्या मुलीच्या बुद्धीच्या प्रमाणे किंवा त्याच्या मुलांच्या बुद्धीच्या प्रमाणे त्याला शिक्षण मिळण्याची व्यवस्था इथल्या शासनानं करायला पाहिजे. कारण का पाश्चिमात्य देशामध्ये जर आपण गेलो तर पाश्चिमात्य देशामध्ये शिक्षण मोफत आहे, आरोग्य सेवा मोफत आहे. म्हणून त्या ठिकाणचे जे मुलं आहेत, शिकली, पैसे कमवू लागली, तिथला देश सुधारला. परंतु आम्हाला 78 वर्ष झाली तरी आम्हाला घरासाठी भांडत बसावं लागत आहे. परंतु माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तशी तरतूद केली, सर्वसामान्य माणसासाठी कल्याणकारी योजना. कारण का शासन जे काय देतं ते काय घरून देत ना, तुमच्या आमच्याकडून पैसे वसूल करतात. ही जे माय माऊली साडी घातली त्या साडीला जर आपण खरेदी केलं तर त्याला 18% जर समजा जीएसटी लागलं तर 36 रुपये त्या शासनाच्या तिजोरीमध्ये जाते. त्यातून आमच्या कल्याणकारी योजना राबवल्या जातात. परंतु इथलं जे लुटारू सरकार आहे, इथले जे लुटारू नेते आहेत, ह्या लुटारी नेत्यांना तुम्हाला बदलावं लागणार आहे. मी एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आहे, एक व्यक्ती आहे. मी आतापर्यंत सामाजिक चळवळीमध्ये काम करणारा माणूस आहे. मी राईट बेस काम करणार आहे. ह्युमन राईट असेल म्हणजे मानव अधिकार असेल, महिलांचे अधिकार असतील, बाल अधिकार असतील. कारण का आम्हाला या देशाच्या राज्यघटनेत अधिकार दिलेलेच आहेत, परंतु जागतिक घटनेनं पण आम्हाला आमचे अधिकार दिलेले आहेत. म्हणून आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे, येत्या 20 तारखेला ही जी लोक तुमच्याकडे फिरतायत ना, यांना मतदान करू नका, यांना मतदान करू नका. हे तुमच्यासाठी काम करणारी लोक नाही आहेत, हे स्वतःसाठी काम करणारी लोक आहेत. मी दिलीप राठोड आश्वासित करतो की येत्या काळामध्ये मी विधानसभेमध्ये गेल्याच्या नंतर या शासनाला तर सळो की पळो करलच, परंतु शासन त्या ठिकाणी ऐकत नसेल तर मी रस्त्यावरची लढाई पण लढायला तयार आहे. आणि तुमचे काय जे अधिकार आहेत, मी घरामध्ये बसणारा माणूस नाही, मी घरामध्ये बसून बोलणारा माणूस नाही. मी त्या असेंब्लीमध्ये पण बोलणार आणि तिथं जर ऐकत नसतील तर रस्त्यावरची पण लढाई लढणार. कारण काय 78 वर्षामध्ये तुमच्या हदगाव हिमायतनगर मधून 14 आमदार गेली, 14 खासदार गेली. ही जी लोक गेली त्या संसदेमध्ये गेल्याच्या नंतर त्या खुर्चीवर बसली, परंतु तुमच्या आमच्यासाठी कोणतेही कायदे केले नाही. कारण का त्या ठिकाणी जाऊन बसायचं नसतं. माझ्या जमिनीवरच्या कार्यकर्त्यांना, माझ्या जमिनीवरच्या लोकांना काय अडचणी आहेत, काय प्रश्न आहेत, त्यांच्या मूलभूत गरजा काय आहेत, त्यावरती काम करणारा माणूस, त्यावरती धोरण आणणारा माणूस तुम्हाला लागतो. फक्त तिथे जाऊन खुर्चीवर बसणं आणि त्या ठिकाणी काय जे मिळतं ते खाणं यापुरतं तुमचा लोकप्रतिनिधी नसतो. म्हणून आम्हाला सांगायचं आहे, आपल्याला आरोग्य सेवा पण फ्री मिळायला पाहिजे. कारण का पाश्चिमात्य देशामध्ये आपण जर गेलो तर फक्त 10% कॉन्ट्रीब्युशन आणि बाकी 90% सरकार देतं. परंतु अशी व्यवस्था आपल्या देशामध्ये नाही. आम्हाला सांगायचं आहे, आपल्या घटनेमध्ये आपल्याला रोजगाराचा अधिकार दिलेला आहे. माझे जे बेकार मुलं आहेत, माझ्या ज्या बेकार महिला असतील, ज्याच्या हाताला काम नाही, ज्याच्या हाताला काम देणं हे इथल्या शासनाचं आद्य कर्तव्य आहे. पण शासन तिथून पळ काढतो.
तुम्हा आम्हाला माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये तसे अधिकार दिलेत. संविधान इथल्या लोकांनी लपवलं. मी आल्याच्या नंतर प्रत्येक घरामध्ये संविधानाची कॉपी देईल. मी निवडून आल्याच्या नंतर प्रत्येक घरामध्ये संविधानाची कॉपी देईल आणि ते संविधान तुम्ही वाचाल, त्याच्यातून तुम्ही काहीतरी बोध घेशाल आणि तुमच्या अधिकारासाठी, तुमच्या कर्तव्यासाठी आणि तुमच्या जबाबदारीसाठी तुम्ही बोलशाल. तुम्ही बोलू नये, तुम्ही अधिकार मागू नये. यासाठी या इथल्या जे शासनकर्ते आहेत, इथली जी काही लोक आहेत, संविधान लपवलं त्यांनी. संविधान लपवलं त्यांनी. संविधानातले जे काही मुद्दे आहेत, जे काही क्लॉज आहेत, ते क्लॉज त्यांनी तुम्हा आम्हाला समजू दिले नाही. तुम्हाला अंधारात ठेवलं. तुम्हा आम्हाला अंधारात ठेवलं. माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना त्या काळामध्ये जे काही अनुभव आले, त्या अनुभवावरती त्यांनी ते संविधान लिहिलं. या सर्व जगामध्ये सर्वात श्रेष्ठ, या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ संविधान कोणी जर दिलं असेल तर माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं. आणि त्या संविधानावरती देश चालतो. आणि आता काही लोक संविधान बदलण्याची भाषा बोलत आहेत. आता काही लोक तुमचं आमचं आरक्षण काढण्याची भाषा बोलत आहे. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं आणि माझ्या या मागासलेल्या समाजाला, या प्रस्थापित आणि सुवर्ण समाजाच्या बरोबरीने आणायचा अधिकार दिला. तेच काढून घ्यायला तयार आहे. ते काढून घेऊन देणार आहात का आपण? ते काढून घेऊन देणार आहात का आपण? हातवरी करा. नाही काढू देणार. अरे तुम्हाला जर समजा तुम्ही त्याला हात जरी लावलं, तुमचे सरकार उलटून लावण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. तुमची जी सरकार आहेत ना, ती सरकार उलटून लावण्याची ताकद आमच्या जनतेमध्ये आहे, मागासलेल्या लोकांमध्ये. या ठिकाणी ओबीसी बांधवी बरेच काय आलेत. अरे तुमचं आरक्षण चाललंय. या ठिकाणी तुमचे अनंतवार या ठिकाणी बसले होते. ज्यांना तुम्ही मतदान केलं, तो माधवराव असेल, तो नागेश असेल, जो कोळीकर असेल, त्यांना तुमची एवढी अलर्जी झाली की त्या उपोषणाला जाऊन त्यांनी भेटी दिल्या नाही. अरे त्यांना त्यांची एवढी अलर्जी झाली की त्या ठिकाणी आमच्या वडीगोदरीला आमचे मागासलेले प्राध्यापक लक्ष्मण हाके बसले. इथला जो कोणीतरी महाराज आहे, ते महाराज त्या ठिकाणी गेला. इथले आमदार गेली, इथली खासदार गेली, परंतु आमच्या त्या लक्ष्मण हाके साहेबाच्या उपोषणाला भेट सुद्धा दिली नाही. अरे कमीत कमी पोटातून बोलायचं नसतं, पोटातून तर अरे ओटातून तरी बोलायला पाहिजे होतं. तुम्ही का बोलला नाही? तुम्हाला फक्त काय आमचे मत पाहिजेत का? हे बदलावं लागणार आहे. या ओबीसी समाजाला पण मला या ठिकाणी हात जोडून विनंती करायची आहे. हे बदलण्यासाठी तुम्हा आम्हाला ओबीसीचा व्यक्ती, कारण का मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसीची जी उमेदवारी दिली, मला ओबीसी म्हणून उमेदवारी दिली, मला आरक्षण वाचवण्यासाठी उमेदवारी दिली. मी आरक्षण वाचवण्यासाठी पुढे निघालेलो. त्यामुळं ज्या आरक्षणामुळं तुम्हा आम्हाला मान मिळाला, सन्मान मिळाला, तुम्हा आम्हाला मान मिळाला, तुम्हा आम्हाला सन्मान मिळालं. ज्या आरक्षणामुळं सामाजिक दरी जी होती पूर्वीच्या काळामध्ये, ज्याला म्हणत होतो आपण अनटचॅबिलिटी, स्पर्शता, अस्पर्शता, अरे तो लमानी असेल, तो वड्डर असेल, ह्या लोकांनी, दलित असेल, आदिवासी असेल, ह्या लोकांनी तुम्हाला वंजळीनं पाणी पाजवलं, पाणी पिलं. तुमच्यासाठी वेगळा कप, आमच्यासाठी वेगळा कप, ह्यांच्यासाठी वेगळा कप, अशी अवस्था या देशामध्ये होती. परंतु माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आरक्षण दिलं आणि त्या आरक्षणामुळं माझा भाऊ, माझी बहीण अधिकारी झाली, कर्मचारी झाली. आणि त्या ठिकाणी मग ही जी काही सवर्ण मंडळी होती, ही काही प्रस्थापित मंडळी होती, त्याच्या घरामध्ये जाऊ लागली, साहेब म्हणू लागली, चाय पिऊ लागली, त्याच्याबरोबर बसू लागली, जेवण करू लागली. आणि तेव्हा कुठेतरी आम्हाला सामाजिक समरसता निर्माण झालं. आम्ही एकमेकांमध्ये मिसळू लागलो, आम्ही त्यांच्या बरोबरीने जाऊ लागलो. हे ज्यांना बरोबर वाटत नाही, कारण का ही सर्व मनुवादी लोक आहेत, ही सर्व मनुवादी लोक आहेत. या मनुवादी लोकांना, या मनुवादी विचाराच्या लोकांना गाडा,
ह्या मनुवादी लोकांना गाडा. ही वेळ आहे. आता जर तुम्ही चुकलात, या वेळेस जर तुम्ही चुकलात, ते ओबीसी असेल, एससी असेल, एसटी असेल, तर या मतदारसंघामध्ये पुन्हा क्रांती होणार नाही. पुन्हा 200 वर्ष सुद्धा क्रांती होणार नाही. कारण का या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी या हदगाव हिमायतनगर मध्ये 2,25,000 एससी एसटी ओबीसी लोक आहेत. 2,95,000 मध्ये 95,000 वोटिंग मध्ये 2,25,000 आहे. राहिले किती? 80,000. त्या 80,000 17,500 मुस्लिम काढून टाका. राहिले किती? 60,000 62,000. अरे 62,000 मराठा समाज आहे या ठिकाणी आता वोटिंग साठी. आणि हे 2,25,000 माझा ओबीसी एससी एसटी बांधव आहे. तरी तुम्ही गडगंज संपत्तीवाली लोक आहेत. याने सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता ही कमवलेली लोक आहेत. म्हणून आम्हाला विनंती आहे की या ठिकाणी सुजातदादाचं आगमन झालेलं आहे आणि आम्हाला विनंती आहे सुजात भाई तुम आगे बढ़ो. सुजात भाई तुम आगे बढ़ो. वंचित बहुजन आघाडीचा श्री बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. श्री बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. सुजात भाई तुम आगे बढ़ो. सुजात भाई तुम आगे बढ़ो. वंचित बहुजन आघाडीचा सुजात आंबेडकर आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. सुजात आंबेडकर आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. बोलो सब तुम आगे बढ़ो. बोलो सब तुम आगे बढ़ो. वंचित बहुजन आघाडीचं. वंचित बहुजन आघाडीचं. आपल्या तमाम वंचित बहुजन समाजाचे युवा नेते आदरणीय सुजातदादा आंबेडकरांचं जोरदार टाळ्या वाजवून हदगाव मध्ये स्वागत करूया. दोन्ही हात वर करून त्यांना आपण समर्थन द्या. वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो. बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो. सुजात दादा आगे बढ़ो. माता भगिनींनो, बांधवांनो, सगळेजण बसून घ्या. सुजात दादांकडे वेळ कमी असल्यामुळे या हदगाव मध्ये वंचित बहुजन आघाडीचे आपले अधिकृत उमेदवार दिलीप राठोड साहेब यांच्या प्रचारासाठी सुजात दादा आलेले आहेत. सर्वांना विनंती करतो, त्यांचा सत्कार हदगावच्या वतीने या ठिकाणी होता. एकदा जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करा. हेलो. सुजात दादा तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. सुजात दादा तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. सुजात दादा तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. सुजात दादा तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. वंचित बहुजन आघाडीचा. वंचित बहुजन आघाडीचा. डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर आप संघर्ष करो. हम तुम्हारे साथ हैं. डॉक्टर बाळासाहेब आप संघर्ष करो. हम तुम्हारे साथ हैं. वेळेचं बंधन असल्यामुळे मी आदरणीय आपले या ठिकाणी दिलीप राठोड साहेब या ठिकाणी आपले उमेदवार आहेत. मी सुजात दादांमध्ये आणि आपल्यामध्ये अंतर घेत नाहीये, पण इथल्या तमाम तरुणांना माझं सांगणं आहे की हिम्मत ना हार. अभी उम्मीदों की आस बाकी है और कुछ लोगों में ईमान का एहसास अभी बाकी है. और कैसे ना पूरा होगा सपना भीम का, सच्चे भीम सैनिकों की सांस अभी बाकी है. मी दिलीप राठोड यांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी आपलं मनोगत आणि मतदान मागावं. दिलीप राठोडजी.
या 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 हॅलो हॅलो या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजितदादा आंबेडकर हदगाव हिमायतनगरच्या सभेमध्ये माझा प्रचार करण्यासाठी प्रचारार्थ या ठिकाणी उपस्थित झाले, त्याबद्दल मी हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यातल्या सर्व ओबीसी SC ST आणि मायनॉरिटी बांधवाकडून मी त्या ठिकाणी स्वागत करतो. मी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आपणा सर्व मतदारांना विनंती करतो की येत्या 20 तारखेला फक्त आणि फक्त गॅस सिलेंडर या निशावरीवरच आपण बटन दाबून मला मतदान करा आणि बाळासाहेब आंबेडकर आणि सुजातदादा आंबेडकर यांचे हात बळकट करा एवढी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. या ठिकाणी समता सैनिक दल आदरणीय सुजातदादा आपल्याला सलामी देत आहे. मी विनंती करतो, जिल्हा अध्यक्ष आत्यांबेरे साहेब आहेत, राठोड साहेब आहेत, बाकी सगळी माणसं शांत बसा. समता सैनिक दल सुजातदादांना सलामी देत आहे. चला हॅलो. प्रेट विश्राम, प्रेट सावधान. सलामी दोगे, सलामी दो. भीम, जय भीम, जय भीम. दो. मी या ठिकाणी आपल्या सर्वांचे नेते आदरणीय सुजातदादांना विनंती करेल की या हदगाव विधानसभेत दादा आपण 3दा दुसऱ्या क्रमांकावर राहिलो. आज तुमच्या मार्गदर्शनानंतर हदगाव मध्ये वंचित बहुजन आघाडी पहिल्या क्रमांकावर जिंकली पाहिजे. आदरणीय सुजातदादा आंबेडकर. बाकी सगळे बसून घ्या. जाहीरनामा पण आपण काढलेला. हॅलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. सर्वात प्रथम समतेचे विचार रुजवणाऱ्या इकडच्या सर्व लोकांना विनंती आहे, बसून घ्या, नाहीतर मीडियाच्या बॉक्समध्ये थांबा. लावला नाही. सर्वात प्रथम समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि से गो भाई बहनन मारो जय सेवालाल, जय भीम. मित्रांनो, सर्वात पहिले मी आपल्या सर्वांची माफी मागतो आणि दिलगिरी व्यक्त करतो की यायला बराचसा उशीर झाला, पण आपल्या सर्वांना माहिती असेल की बाळासाहेबांची प्रकृती जरा खालावली आहे, म्हणून मला काल मुंबईची सभा करण्यासाठी हैदराबादवरनं मुंबईला जायला लागलं. परत काल रात्रीची फ्लाईट पकडून हैदराबादवरनं आलो आणि मग थेट मला सांगितलं होतं की हातगावची सीट दिलीप साहेब राठोड जिंकतायत, तू प्रचाराला जा आणि मी कोणत्याही परिस्थितीत तिकडे पोच. म्हणून थेट हैदराबादवरनं दिलीप दादांची सीट काढायला आपल्या सर्वांशी संवाद साधायला आलो.
मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की थोड्या 3 आठवड्यापूर्वी आपल्या सर्वांना एक बातमी आली होती की कोणाच्या तरी एकाच्या छातीमध्ये दुखायला लागलं होतं आणि त्याच्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राच्या छातीमध्ये धगधग ही जरा वाढली होती. आणि या परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की टेन्शन वाढलं, काळजी लागली. आणि एक काळजी बाळासाहेबांच्या तब्येतीबद्दल होती, त्यांच्या प्रकृतीबद्दल होती. आणि दुसरी काळजी अशी पण होती की हे झालंय त्याचं टायमिंग खूप वाईट आहे. तोंडावरती इतकी महत्वाची निवडणूक आली आहे. ओबीसीचं आरक्षण, SC STचं आरक्षण, आपल्या जीवामालाचं आरक्षण आणि भारताचं संविधान वाचवण्याची ही लढाई आहे. तिघा म्हणजे तब्बल 11 दिवस ते मैदानात उतरू शकले नव्हते. 11 दिवस ते प्रचाराला नव्हते. पण कुठेही आपल्याला वंचित बहुजन आघाडीचा प्रचार कमी होताना दिसला का? कुठेही वंचितचा झंझावाट कमी होताना दिसला का? कुठे इकडे आपल्या वंचितच्या युवकांचा दरारा कमी होताना दिसला का? नाही. आणि ही ताकद आपल्या वंचित बहुजन आघाडीची आणि आपल्या आंबेडकरवादी चळवळीची आहे की इकडचा प्रत्येक सैनिक आज पेटून उठलाय. इकडचा प्रत्येक वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ता, या आंबेडकरवादी चळवळीतला कार्यकर्ता, आरक्षणवादी आणि आरक्षणाच्या बाबतीने लढणारा इकडचा प्रत्येक साथीदार आज हे पेटून उठलाय की बाळासाहेब आंबेडकर आजारी आहेत. ते प्रचाराला कमी फिरू शकतात, पण ते जरी आजारी असले तरी इकडच्या वंचितांसाठी बाळासाहेब आंबेडकरांनी जी लढाई सुरुवात केली होती ती लढाई संपून ती लढाई जिंकण्यासाठी इकडचा प्रत्येक वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता समर्थ आहे. आणि म्हणूनच मी आपल्या सर्वांना एवढी विनंती करतो की आपल्या सर्वांना माहितीये की लढाई आटीतटीची आहे. आपल्या सर्वांना माहितीये की लढाई मुश्किल आहे. आणि आपल्याला सर्वांना माहितीये की बाळासाहेबांना डॉक्टरांनी विश्रांती घ्यायला सांगितली आणि ज्या प्रकारचा प्रचार ते आधी करणार होते ते करू शकणार नाहीत. पण हेच समजून घेता इकडे उपस्थित प्रत्येक माता भगिनीला, वडील मंडळींना, इकडच्या युवकांना, माझ्या साथीदारांना आणि या लढाईतल्या, या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझी एक विनंती आहे की यापुढे वंचित बहुजन आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता बाळासाहेब आंबेडकर आहेत या भूमिकेमध्ये घुसून, मी बाळासाहेब आंबेडकर आहे या भूमिकेत घुसून आपण सर्वांनी मैदानामध्ये उतरावं, प्रचाराला लागावं. आणि ही हातगावची जी आपली सीट आहे, जो भारिप बहुजन महासंघाचा, भारिपचा, बहुजन महासंघाचा आणि आता वंचित बहुजन आघाडीचा बालेकिल्ला आहे, तो आपल्याला कोणत्याही परिस्थितीत जिंकायचा आहे म्हणजे जिंकायचा आहे. मित्रांनो, आज आपल्यामध्ये आपले उमेदवार आहेत, बंजारा समाजाचं नेतृत्व करतात. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की बंजारा समाज हा वंचित बहुजन आघाडीचा एक महत्वाचा घटक आहे आणि बंजारा समाज नेहमीच जुडलेला आहे. आपण ह्याच्या आधी बघितलंय की हदगाव हिंगोली मतदारसंघांमध्ये पडतं. 2019ला आपल्याला माहिती आहे की मोहन राठोड साहेबांनी मोठं मतदान या हिंगोली मतदारसंघामधनं घेतलं होतं बंजारा समाजाचं. त्याच पद्धतीने या 2024च्या निवडणुकीमध्ये डॉक्टर BD चव्हाण, बंजारा समाजाचे नेते, यांनी मोठं मतदान हिंगोलीमधनं घेतलं होतं. आणि आपण बघाल तर दरवेळेस बंजारा समाजाच्या पाठीने वंचित बहुजन आघाडी नेहमीच उभी राहिली होती. अकोल्यामध्ये बंजारा समाजाच्या व्यथा काय आहेत, तांड्यांवरती आपल्या बंजारा गोरमाटी भाऊ बहिणांची प्रश्न काय आहेत, हे समजून घेण्यासाठी वंचित बहुजन युवक आघाडीने तांडा सामू चलो नावाचा एक महत्वाचा कार्यक्रम राबवला होता. आणि प्रत्येक वंचित बहुजन आघाडीच्या माणसांनी बंजारा समाजाच्या तांड्यांच्या, नायकांच्या आणि कारभारींच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या कशा सोडवता येईल याचं काम केलं होतं. आणि जर आपण वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा बघितला तो 2024चा जोशाबा जाहीरनामा असू दे किंवा 2019चा वंचित बहुजन आघाडीचा पहिला जाहीरनामा असू दे, त्याच्यामध्ये प्रामुख्याने 3 मागण्या इकडे आल्यात. सर्वात पहिलं की हिंगोलीमध्ये जे मोठं सभागृह होतं त्या सभागृहाला वसंतराव नाईकांचं नाव हे दिलं पाहिजे. दुसऱ्या बाजूला इकडे जितके पण क्रीडा उद्योग चालतात
आणि खेळ चालतात, त्या खेळामध्ये बंजारा समाजाच्या तरुणांची जास्तीत जास्त सहभाग करायला वंचित बहुजन आघाडीच्या जाहीरनामामध्ये तरतूद केलेली आहे. आणि वंचित बहुजन आघाडीची ही प्रामुख्याने तिसरी मार्गी आहे की प्रत्येक बंजारा तांड्याला आपण ग्रामपंचायतीचा दर्जा दिलाच पाहिजे, म्हणजे दिलाच पाहिजे. आणि आपण बंजारा समाजाची जी जर परिस्थिती बघून घेतली तर आपल्याला प्रामुख्याने एक गोष्ट दिसते की आज बंजारा तांड्यांवरच्या तरुणाच्या हाताला रोजगार नाही. हा समाज, बंजारा समाज, जो भारतामध्ये पहिला, एशिया खंडामधला पहिला व्यापारी समजला जात होता, आज आपण यांच्या तांड्यांवरती जाऊन परिस्थिती बघा आणि आपल्याला कळाल की हे समाज बराच दुर्बळ झालेला आहे, बळकट नाही. आणि म्हणून आज वंचित बहुजन आघाडी बंजारा समाजाच्या मागे ताकदीने उभी आहे. एवढंच नाही तर आपण बंजारा तरुणांची समस्या बघा. पहिले व्यापारी असलेला हा समाज आज वीट भट्टी कामगार, ऊसतोड कामगार आणि वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला काम करताना दिसतोय. आणि वंचित बहुजन आघाडीची एवढीच एक संकल्पना आहे की इकडच्या बंजारा तांड्यांवरती जितके पण तरुण आहेत त्यांच्या हाताला रोजगार देण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी सत्तेत आल्यानंतर करणार आहे. आणि इकडे बरेच ओबीसी बांधव आहेत, त्यांना मला एकच विनंती करायची आहे की आपण सर्वांना ट्राय करून बघितलं, आपण सर्वांना संध्या देऊन बघितल्या आणि आपल्या हाती आलं का काही? इकडे प्रस्थापित मराठ्यांची इतके दिवस मक्तेदारी चालू होती, त्यांची सत्ता चालू होती आणि तुम्ही यांचा गेम समजून घ्या. आपण जर बघितलं तर आज कारखाने कोणाकडे आहेत? प्रस्थापित मराठ्यांकडे. साखर कारखाने कोणाकडे? प्रस्थापित मराठ्यांकडे. दूध डेऱ्या कोणाकडे? प्रस्थापित मराठ्यांकडे. सहकार बँका कोणाकडे? प्रस्थापित मराठ्यांकडे. त्याचबरोबर जर आपण परिस्थिती बघितली तर आपल्याला हे सुद्धा दिसेल की शिक्षण संस्था सुद्धा प्रस्थापित मराठ्यांकडे. 2024 मध्ये जी निवडणूक झाली, या निवडणुकीमध्ये 48 महाराष्ट्राच्या लोकसभा सीट आहेत. त्या 48 सीटांवरती 39 ठिकाणी प्रस्थापित मराठे निवडून आले. एवढंच नाही तर मागची 2019 ची विधानसभा बघा आणि ह्या विधानसभेमध्ये सुद्धा आपल्याला दिसेल की 288 पैकी 200 जागांवरती प्रस्थापित मराठे निवडून आलेले. आणि आपण परिस्थिती समजून घेतली तर आपल्याला मोठ्या बाजूला दिसेल की एका बाजूला प्रस्थापित मराठ्यांच्या हातात सगळं आहे, दूध डेऱ्या आहेत, शिक्षण संस्था आहेत, साखर कारखाने आहेत, बँका आहेत, सत्ता आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला परिस्थिती दिसेल की मनोज जरांगे पाटील यांनी मोठं आंदोलन उभं केलं होतं कारण मराठ्यांना आरक्षण पाहिजे. तर तुम्ही ह्याच्यातला गेम समजून घ्या. ह्याच्यातला गेम एवढा आहे की इकडच्या प्रस्थापित मराठ्या नेत्यांनी स्वतःच्या समाजालाच विकून खाल्लंय, तर ते आपले करू शकतात का काही? ज्या प्रस्थापित मराठ्या नेत्यांनी स्वतःच्या समाजाला विकून खाल्लंय ते बहुजनांचे होऊ शकतात कधी? ते आंबेडकरवाद्यांचे होऊ शकतात कधी? ते ओबीसींचे होऊ शकतात कधी? ते मुसलमानांचे होऊ शकतात कधी? नाही. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की आता ह्या मराठ्यांकडे, प्रस्थापित मराठ्यांकडे, प्रस्थापित पक्षांकडे आपण इतके दिवस ताट मांडून बसलो, आपल्या ताटात काही पडलं का? नाही. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की जर आपल्या ताटात काही पडत नसेल तर ह्यांच्या खानावळीवरती लाईनी लावणं बंद करू. आपला विकास होत नसेल, आपला विकास होत नसेल, आपल्या समाजाचा उद्धार होत नसेल, आपल्या घरी सत्ता येत नसेल, आपली कामं होत नसतील, आपले रस्ते बांधले जात नसतील, आपले हॉस्पिटल बांधले जात नसतील, आपल्या गावांवरती तांड्यांवरती पाणी येत नसेल तर आपण यांच्याकडे किती दिवस लाईन लावून थांबायचं? आणि म्हणून मी आपल्या सर्वांना म्हणतो की आता यापुढे पाटल्याच्या वाड्यावरती लाईनी लावणं बंद म्हणजे बंद. आणि आपण इतके वर्ष थांबलो, ताट मांडून बसलो, ताटात कोणी अन्न वाढेच ना. आणि म्हणून मी म्हणतो
की जर ह्यांच्या ताटांमध्ये ह्यांच्या खानावळीमध्ये जाऊन आपल्या ताटात कोणी जेवण वाढत नसेल, आपल्या ताटात कोणी अन्न वाढत नसेल, तर काय करायचं? काय करायचं? काय करायचं? आपली स्वतःची एक खानावळ सुरुवात करायची. बरोबर आहे, सोपा मुद्दा आहे. दुसऱ्याच्या खानावळीत जेवायला मिळत नसेल तर माणूस काय करणार? स्वतःची खानावळ उभी करणार. आणि आपल्या खानावळीमध्ये तुम्ही नुसता विचार करून बघा की आपल्या खानावळीमध्ये जर ताट आपलं असलं, जेवण आपलं असलं, जर ताट आपलं असलं, जेवण आपलं असलं, वाढपी आपला असला, आचारी आपला असला, चूल आपली असली, मटण आपलं असतं आणि त्याच्यावरती शिजणारं बोकड सुद्धा जर आपलं असतं आणि त्या बोकडाची बनून आपल्याच ताटात सरोळी जर बनणार असती तर आपण कधी उपाशी राहणार आहोत का? नाही. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की आता ह्यांच्या खानावळीवरती लाईनी लावणं बंद करू आणि ह्यांच्याहून दुप्पट मोठी आपल्या स्वतःच्या हक्काची, मालकाची खानावळ उघडी करू. आणि आपली खानावळ म्हणजे काय? थोडक्यात समजून सांगतो आपल्याला. आपलं ताट म्हणजे आपला मतदारसंघ, आपलं जेवण म्हणजे आपलं मत, आपले वाढपी आणि आपले आचारी कोण आहेत? आपले उमेदवार. आणि आपली खानावळ, आपली खानावळ म्हणजे आपला हक्काचा, आपल्या मालकीचा पक्ष वंचित बहुजन आघाडी. आणि मी परत एकदा पुन्हा आपल्या सर्वांना हीच विनंती करतो की जर दुसऱ्याच्या खानावळीमध्ये जेवायला मिळत नसेल तर आपण आपली खानावळ चालू करू. आणि तुम्ही विचार करा, जर इकडे आपल्याच मालकीची, वंचितांच्याच मालकीची जर एक खानावळ असली ज्याच्यामध्ये ताट आपलंय, जेवण आपलंय, मटण आपलंय, बोकड आपलंय, चूल आपली आहे, आचारी आपलाय, वाढपी आपलाय, तर आपल्याला उपाशी जायला लागणार आहे का? उपाशी जायला लागणार आहे का कोणाला? नाही. आणि म्हणून आता आपण हेच ठरवू की ह्यांच्या खानावळीमध्ये जाणं बंद, कारण वंचितांच्या खानावळीमध्ये जेवण सुरुवात झालेली आहे. आणि जाता जाता आपल्या सर्वांना एवढंच सांगतो की आपल्या खानावळीमध्ये चूल पेटवायला काय आहे? आपल्या खानावळीमध्ये चूल पेटवायला काय आहे? आपली निशाणी, आपली निशाणी, आपली निशाणी. धन्यवाद. एवढं म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो. आपल्या सर्वांना माझा जय भीम, जय संविधान, जय सेवालाल. आभार प्रदर्शन करा. हॅलो हॅलो वंचित बहुजन आघाडीचा वंचित